राम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 तुकामा तुकाराम 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रावली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जय. जोग महाराज महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया चिंतिता चित्त चैतन्य झाले जया लक्षिता लक्ष लागून गेले जया ध्यासिता ध्यानही मीच झालो पदाला गता पादपद्मी मुरालो तुझा आठवो विसरे आपणा ते तरंगा जळी घालिता जेवी होते अलंकार सोनेची होवो निठेला निळाया परी आठवी सद्गुरूला तुकाराम ते नाम वाचेसी घेता बहुसा निळा पावलावर महाता दिवाळीच्या या शुभ पर्वामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारे आयोजित पूजनीय बाबांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांची ही वानरसेना यांच्या सहकार्यातून म्हणजे आमचे मित्रमंडळी मी त्यातला एक वानर आहेच आहे चालत असलेला हा गाथ्याचा सुंदर अष्टादशाह श्री परमहंस परिव्राजकाचार्य प्रातस्मरणीय आनंद आश्रम स्वामी महाराज असे म्हणायचे साधकांना की का रे वर्षभर माऊली तुम्हाला सांभाळते आणि सणासुदीला माऊलीला सोडून घरी जाता तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्या काही वाटणाऱ्यांपैकी आपण आहोत आपण माऊलींच्या पायाजवळ इथे थांबलो मग आता त्यात माझ्यासारखा एखादा पडोनिया राही उगाच संताचे पाही या उक्तीला सार्थ करणारा असतो पडोनिया राही असो माझ्या वाट्याला आजचं हे सत्र आलेलं आहे 10 मिनिटे एक्स्ट्रा झालेली आहे तरी आपली गाडी वेळेत स्टेशनावर पोचेल चिंता नसावी पहिलाच अभंग असा आलेला आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमणा हे वर होत नाही का ठेवीन चरणावरी माथा प्रस्तुत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मज्ञानाचा निषेध करत आहेत तो भक्तिप्रेमासाठी ब्रह्मज्ञानाचा निषेध करत आहे पण एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे हा ब्रह्मज्ञानाचा निषेध प्राप्तिपूर्वक आहे ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त आहे ते ब्रह्मज्ञान वाटण्यासाठी इथे आले होते म्हणून अशा सिद्धांना त्या ब्रह्मज्ञानाचा निषेध शोभतो साधकांनी नको ब्रह्मज्ञान म्हणू नये सिद्धांना ते शोभतं त्यांना ते प्राप्त आहे माझे काही मित्रमंडळी पूर्वी होते ते म्हणायचे पहा गाथ्यामध्ये आमचे अभंग आलेत की नाही हे आमचे अभंग आहेत म्हणून आम्ही वेदांत वगैरे काही श्रवण करत नाही तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा अमुचिया तुम्ही काय वेदांत शिकायचा शिका आम्ही नाही शिकणार आम्हाला तुकोबारा हे सांगतात नको ब्रह्मज्ञान
त्यांना मी म्हणायचो, अरे बाळा तसं नाही आहे ते. आता बाळा वगैरे म्हणण्याचा माझा स्वभाव नाही, पण ते म्हणावं लागायचं कधी कधी. तू समजतो तसं नाही. इथे नको ब्रह्मज्ञान का म्हणतायत, त्यांना ते प्राप्त आहे. आणि भक्तीसाठी नको ब्रह्मज्ञान म्हणतायत. आधी ब्रह्मज्ञान प्राप्त असावं, उगीच कोल्ह्याला द्राक्ष आंबट प्राप्त झालं नाही म्हणून. इथे ह्या अभंगामध्ये ज्ञानानंतरची जी भक्ती आहे, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीने युक्त असलेलं लालायित झालेलं अंतकरण अशा प्रकारचं ते उद्गार काढतं. या अभंगामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे तुकोबारायांनी, ज्या भक्तीसाठी नको ब्रह्मज्ञान म्हणतायत, ती भक्तीच मुळात ब्रह्मज्ञानानंतर प्राप्त होत असते. तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ती भक्ती नाही, ती उपासना आहे. आणि संतांकडून जी होते ती भक्ती. ब्रह्मज्ञानाच्या अगोदर जी भक्ती केली जाते तिला उपासना म्हणतात, आणि ब्रह्मज्ञानानंतर होते तिला भक्ती म्हणतात. काय फरक आहे दोघांमध्ये? ब्रह्मज्ञानाच्या अगोदर जी उपासना केली जाते त्यात उपास्य उपासक भाव आहे. भगवंत आणि भक्तामध्ये भेद आहे, आणि तो भेद सत्य आहे. पण ज्ञानानंतर जी भक्ती केली जाते त्यामध्ये भक्त हा भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला असतो. त्यामध्ये भेद नाही. तो कल्पित भेद म्हणणं का आणि वास्तवाभेद म्हणणं का एकच आहे. दुसरं असं आहे की उपासना करत असणारा जो भक्त आहे तो स्वतःला परिच्छिन्न समजून उपासना करत असतो, आणि भगवंताच्या व्यापकपणाचं यथार्थ ज्ञान त्याला झालेलं नसतं. पण ज्ञानानंतरच्या भक्तीमध्ये भगवंताच्या व्यापकपणाला त्याने आत्मत्वाने जाणलेलं असतं. आणखीन एक आहे, असे बरेचसे प्रकार सांगता येईल, तूर्त एखादा सांगतो अजून. ज्ञानाच्या अगोदरची जी उपासना आहे ती करावी लागते, अट्टहासाने श्रद्धेनं दीर्घकाल करावी लागते. स तू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, हे उपासनेचं स्वरूप आहे. आणि ज्ञानानंतरची जी भक्ती आहे ती करावी लागत नाही, ती होत असते. आणि ही ज्ञानानंतरची भक्ती, ही प्रेमलक्षणा भक्ती ज्याला अपेक्षित आहे त्याला ह्या ब्रह्मज्ञानाच्या मांडवाखालून जावंच लागतं, अनिवार्य आहे. ब्रह्मज्ञान त्याला अनिवार्य आहे. म्हणून या ब्रह्मज्ञानाचं कौतुक सिद्धांना नसेल, कारण त्यांना ते प्राप्त आहे. पण याचं कौतुक साधकाला असावं, कारण ते ब्रह्मज्ञान झालं तरच त्याला ती पुढची भक्ती मिळेल. हे मी म्हणत नाही आहे, भगवंत म्हणतात ज्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही तो माझ्या भक्तीचा अधिकारीच नाही. कुठे आल्यात ह्या ओव्या? 15.5 मिसळावे तैते 15.5ची होवावे, तैसे मी झाली या संभवे भक्ती माझी. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर भक्त हा भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, तो मी होतो असं भगवंत म्हणतात. 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये भक्त्या माम अभिजानाती यावन्यश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञातवा विशदे तदनंतरम. अगा राज्यनत्व नव्हता अंगी तो रावोपणा काय भोगी का अंधारा हनालिंगी दिन कराते. राजाचा राजेपणा काय असतो, राजाचा रुतबा काय, राजाचं बोलणं काय, त्याची हाईट काय, तो काय फील करतो आतून, हे सेवकाला कधी कळणार नाही. सेवक जेव्हा राजा होईल तेव्हा त्याला राजाचा राजेपणा कळेल, पण राजाहून भिन्न असलेल्या सेवकाला राजेपणा कळणार नाही. तद्वत जो मीच झालेला नाही, जया मीच होणे नाही, मग तो भजेल हे काही. जो मीच झालेला नाही त्याला माझी भक्ती काय कळणार आहे. म्हणून ब्रह्मज्ञान व्हावं लागतं आधी. आणि त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे तर बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणची. बुद्धीचा निश्चय होतो की जे स्वगत सच्चिदानंद, देश काल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, सच्चिदानंद आणि निरतिशय व्यापक असलेलं जे ब्रह्म आहे ते माझं स्वरूप आहे असा बुद्धीचा निश्चय. आणि तो निश्चयी कालांतराने जाऊन जी निश्चय रूपता प्राप्त होते आणि जो मोक्ष प्राप्त होतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ते ब्रह्मज्ञानाचं फल आहे. पण हे संतांना प्राप्त आहे म्हणून ते नको म्हणतायत, कारण त्यांना आता वाढतं भक्ती सुख हवं आहे की नाही. एका मोठ्या महात्म्यांचं एक वाक्य होतं की आळंदीत आलेल्या साधकाला जर विचारलं की बाबा रे तू आळंदीला कशासाठी आलास, काय प्राप्त करायचं तुला, तुझं ध्येय काय, तर त्याला हे निक्षून सांगता आलं पाहिजे की जे सच्चिदानंद तत्व आहे, जे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, अनंत सत, अनंत चित, अनंत आनंद, निरतिशय व्यापक, एक रोस ठोस
सबराभरीत ओतप्रोत जे तत्व आहे त्या तत्वाला आत्मत्वाने जाणून ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीने जे संतत्व जीवन आहे ते माझ्या जीवनाचं ध्येय असं त्याला सांगता आलं पाहिजे. आणि ते संतत्व जीवन ह्या अभंगामध्ये जगद्गुरू सांगतायत. ब्रह्मज्ञान काय नको, ब्रह्मज्ञान म्हणायला काय हे का वाटेवर पडलंय का? हे जगद्गुरूंनी म्हणावं. अरे ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन व्यासेही अमुप ग्रंथ केले आणि याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. आहे की नाही? हे काय बिना तिकिटाचं रेल्वेतून ह्या तीर्थक्षेत्रात त्या तीर्थक्षेत्रात भंडाऱ्याची दक्षिणा गोळा कर, त्यांनी नको ब्रह्मज्ञान म्हणावं का? इथे गुरूंच्या पायाजवळ एक टाकी श्रवण करावं लागतं. प्रत्यक्षात ठोके नाही बसले तरी शाब्दिक बसतात, ते सहन करावे लागतात. आणि त्यांच्या पायाजवळ बसून आपला अहंकार त्यांच्या पायमल्ली करावा लागतो, तेव्हा ह्या ब्रह्मज्ञानाची वाट थोडीफार दिसू लागते. म्हणून हे नको ब्रह्मज्ञान संतांना शोभतं ते नको म्हणणं, कारण त्यांना ते प्राप्त आहे. कारण ब्रह्मज्ञानाचं जे फल आहे तो मोक्ष त्यांच्या घरची कामारी आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दाशी, सोय सांगवायशी तुका म्हणे. आणि म्हणून ते म्हणतायत नको. दुसरी अशी एक गोष्ट आहे, घड्याळ पुढे चालले, मी वेळेत संपवणार आहे. नको ब्रह्मज्ञान कशासाठी म्हणतायत? भक्तीसाठी म्हणतायत, भक्तिप्रेमासाठी म्हणतायत, भक्तिसुखासाठी म्हणतायत. का? तर त्याचं कारण आहे. एक सुख असे की जे घटत जाणार आहे, एक सुख आहे जे घटतही नाही आणि वाढतही नाही, आणि एक सुख जे आहे ते निरंतर वाढणार आहे. हे भक्तिसुख वाढणार आहे. ब्रह्मसुख परिपूर्ण आहे, ते घटतही आणि वाढतही नाही. आणि विषय सुख हे घटत जाणार आहे. मी संस्थेमध्ये गेलो होतो कीर्तनाच्या परीक्षा ऐकण्यासाठी, तेव्हा एका विद्यार्थ्यांनी सांगितलं हे विषय सुख 8च्या पाड्यासारखं आहे, ब्रह्मसुख 9च्या पाड्यासारखं आहे आणि भक्तिसुख 10च्या पाड्यासारखं आहे. ते मला आवरलंच नाही. मी विसरून गेलो, कीर्तनाच्या परीक्षा आहेत सुरू. मी म्हटलं कसं काय समजून सांगा. तर त्याने सांगितलं विषय सुख 8च्या पाड्यासारखं आहे. म्हणाले पा घटत जातं. 8 एके 8, 8 दुने 16, 6 आणि 1 7, घटलं एकाने. 8 दुने 16, 8 त्रिक 24, बरोबर ना? 4 आणि 2 6, 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 3 आणि 2 5, पुन्हा घटलं. 8 पंचे 40, 4 आणि 0 4, घटत जातं जे विषय सुख. आणि ब्रह्मसुख हे घटत नाही आणि वाढतही नाही, 9च्या पाड्यासारखं. 9 एक 9, 9 दुने 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 चौक 36, 3 आणि 6 9, 9 5 45, 4 आणि 5 9. आणि भक्तिसुख 10च्या पाड्यासारखं आहे, 10 20 30 40 50. म्हणून हे वाढत्या सुखाची अपेक्षा आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त आहे म्हणून म्हणतायत नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव, ते ब्रह्मज्ञान मला नको आहे. आत्मस्थिती भाव म्हणजे अंतकरणाची अखंड ब्रह्माकार वृत्ती, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीची, तो आत्मस्थिती भावही मला नको आहे. मग काय हवं आहे जगद्गुरू तुम्हाला? मी भक्त असावं आणि तू देव असावं. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवीन चरणावरी माता. गोपिका ज्या रूपाने रममाण होत होत्या, ते रूप गोपिकांना रमवणारं ते रूप मला दाखव. भागवतात खूप सुंदर ओव्या आलेल्या आहेत, आठवण्याचा प्रयत्न करतो. नवल गोपिकांचा हरिक मज वृंदावना जाता देख, माझे पाहुणे श्रीमुख आणि प्रातःकाळी सुख भोगिती. सकाळी माझ्या रूपात सुख त्या उपभोगायच्या आणि माध्यान्ह काळामध्ये गायी पाजोनिया पाणी गोठणी बैसवी माध्यानी, तेथे उदकमिशे गवळणी पहावया लागोणी मज येते. हे माध्यान्ह काळ झाली. आणि नाना सायंकाळी येता देखोणी, निंबलोण आरत्या घेऊनी येत्या सामोरी धावणी, आणि लागती चरणी स्वानंदे. सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो, पण माझ्या श्रीमुखाचं अवलोकन त्या करत होत्या. त्या तुझ्या श्रीमुखाचं अवलोकन त्यांनी केलं. त्यांना तू ज्या सौंदर्याने रममाण केलं ते सौंदर्य मला दाखव. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवीन चरणावरी माथा. आणि मग ते रूप दाखवल्यानंतर मी काय करील? पाहीन श्रीमुख देईन लिंगण, जिवे निंबलोण उतरीन. तुझं श्रीमुख मी आवडीनं पाहीन. आणि तुझ्या या रूपावरनं, सावळ्या रूपावरनं या भाकरीचं तुकड्याचं निंबलोण नाही करणार, हा जीवच ओवाळून तुझ्याहून टाकेल. पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. हे माऊलींच्या आरतीच्या इथे म्हणतात ना त्या म्हाताऱ्या, कोणाची झाली दृष्ट माझ्या ग पंढरीराया,
निंबलोण उतरिते ओवाळूनी काया कोणाची झाली दृष्ट. असो, जिमे निंबलोण उतरीन आणि पुसता सांगेन हितगुज मात. मला जर तू हितगुज विचारलं तर त्या भामचंद्राच्या गिरीकंदरामध्ये तुझ्याबरोबर मी सुख गोष्टींचा संवाद साधेल. आणि पण ह्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आता उशीर लावू नको. तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. माझा अभ्यंतर, माझा अंतर तुला चांगल्या प्रकारे ज्ञात, म्हणून याला आता तू उशीर लावू नकोस. पुढचा अभंग. श्री विठ्ठल तुकोबराय. माघे शरणांगत तारिले बहुत, म्हणती दीनानाथ तुझैसे, पाहिले अपराध नाही अति कुळ तारिला आजा मेळगणिका भिल्ली. या अभंगामध्ये एक ध्वन्यार्थ आहे, तो शेवटच्या चरणामध्ये तो सांगतो ध्वन्यार्थ. इथे भगवंताला आठवण करून देत आहेत की अनेक शरणांगतांना तू तारलेला आहेस, तुला दिनांचा नाथ असं म्हटलं जातं. पाहिले अपराध नाही अति कुळ, त्या आजामेळाचे अपराध पाहिले नाहीस, त्या गणिकेची याती पाहिली नाहीस, त्या शबरीची जाती पाहिली नाही आणि त्यांचा तू उद्धार केला. अरे तो ध्रुव बाळ काही तुला प्राप्त करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी आला होता का वनात? तो वना आला याची लागे जे बैसावया पित्याच्या उत्संगी, तो चंद्रा सूर्या परिस जगी श्लाघ्यू केला. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, श्रेयाचा सागर उपमंड. आणि मग त्या ध्रुव बाळाच्या समोर जेव्हा तू प्रगट झाला, त्या लहानशा 6 वर्षाच्या बालकाने जेव्हा तुझं हे रूपडं निहाळलं, त्याला असं वाटलं भगवंताच्या या श्रीमुखाची स्तुती मी करावी, त्याच्या सौंदर्याची स्तुती करावी. पण 6 वर्षाच्या बालकाजवळ काय शब्द असणार आहेत, काय शब्दकोश असणार आहेत, नाही काय, शब्दसंपत्ती का असणार आहे? हे भगवंतानी जाणलं, याला माझी स्तुती करायची पण याला शब्द आठवत नाही आहे. आणि मग भगवंतानी तो शंख त्याच्या गालाला लावल्याबरोबर वेदाचीही मती ठाके ऐसा लागला बोलो. योंतः प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना. अन्यां सहस्रचरण श्रवणस्त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यम. आणि त्या उपमन्यू तर तुझ्याकडे वाटीवर दूध मागायला आला होता. शिराचा सागर उपमन्या, मागा दूध म्हणतले यासाठी अवघ्या क्षीराब्दीची करुणी वाटी. आणि उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी, त्या उपमन्यूला तर शिराचा सागर दिलास. आणि गजेंद्र पशु नाडीला जळचरे नर काय भवसिंधू पार उतरिला. तो गजेंद्र जो पशु आहे त्याला जळचराने नाडलं. जळचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात ते जळचर आहे की नाही. जळचर, उभयचर, खेचर, भूचर. पाण्यामध्ये असणारा हा जळचर गजेंद्र, त्याला त्या गजेंद्रचा पाय ज्याने धरला तो जळचर नक्र होता. असं कधी कधी किती जुना मनुष्य झाला तरी इथे आल्यानंतर तोंडाला कोरड पाडणार शब्द मागे पुढे होणार. नक्राने पाय धरले. आणि नक्रही त्याची एक कथा आहे मोठी, ती सांगत नाही. हू नामक गंधर्व होता, शक्ती होती. स्वस्थान मासा गजेंद्रमपी कर्षती, स्वतःच्या स्थानामध्ये होता. गजेंद्राचा पाय पकडला. गजेंद्रही मागच्या जन्माचा एक मोठा राजा होता आणि आपल्या सगळ्या अनेक पत्न्यांबरोबर, हत्तीनींबरोबर, मुलांबरोबर, नातवंडांबरोबर आणि ते अनेक नातलग भाऊबंद सगळे ते आले होते. त्या सरोवरामध्ये जलविहार करत होते, क्रीडा करत होते, खेळत होते, बागडत होते. नकराने बरोबर संधी साधली, कारण त्याला शाप तसा मिळाला होता आणि त्याने येऊन पाय धरला. गजेंद्र तो हत्ती सहस्र वर्ष जळा माझी नकरे पिढीला, अशा 1000 वर्ष निघून गेली. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, एकमेकांनी सोंडीला सोंड लावून, कोणी पायाला ओढतंय, कोणी शेपटीला ओढतंय, कोणी, पण त्या नकराचं बळ वाढलेलं, त्याने काही सोडलं नाही. शेवटी कंटाळले. 1000 वर्ष झाले ना, कंटाळले सगळे मुलं पत्न्या. म्हणजे द्या सोडून, म्हातारं किती दिवस जगणार आहे अजून. निघून गेले महाराज. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे, म्हणून कोणावरच्या भरवशावर परमार्थ आपला करू नये. आणि मग मात्र याला मृत्यू दिसू लागला पुढे, की आता माझं काही खरं नाही. आणि मग बाजूला असलेलं एक कमळ उचललं, तोडलं आणि वर भिरकवलं. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. या ब्रह्मांडाचा कोण चालक आहे की नाही, माझी हाक तो ऐकेल की नाही.
आणि म्हणून फूल वर टाकल्याबरोबर भगवंताला घाई झाली. ती आर्त हाक कानावर पडल्यानंतर लक्ष्मी मातेने अडवलं, कुठे चालला? ह कहे लक्ष्मी ती कहे, गजराज आगे लगत है गोली पीछे होतावर. धरी येले नकरे जेव्हा जे धावले, दाविती पाऊले दयानिधी, दाविती पाऊले दयानिधी. गजेंद्राची हाक काय प्रत्येक वेळेस स्वरामध्ये नसतेच, पण नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया विना भुकेला विठ्ठल. भगवंत तिथे आले, गजेंद्राचा उद्धार केला आणि उद्धार करून निघाले. नक्र म्हणाला माझी वाट काय? ते म्हणाले माझ्या भक्ताचा तू छळ केलास, नकरा तुला नरक. म्हणाले देवा 1-2 वर्ष नाही 1000 वर्ष तुझ्या भक्ताचे पाय तोंडामध्ये धरून होतो मी. अरे तुझे भक्ताचे पाय ज्यानं तोंडामध्ये धरले त्याला जर नरक मिळत असेल तर उद्यापासून लगेच प्रचार सुरू करतो म्हणाले. देवाच्या भक्ताला शरण जाऊ नका, त्याचे पाय धरू नका. ते देवाच्या भक्ताचे पाय धरणाऱ्यांना देव नरकामध्ये टाकतो. देव म्हटले असा ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करू नकोस, तुझाही उद्धार करतो. त्याचाही उद्धार केला. पाण गेलं काय आहे. गजेंद्र पशु नाडीला जळचरे, भवसिंधू पार उतरिला. त्याला भवसिंधूच्या पलीकडे नेलं. प्रल्हाद अग्नीत राखीला जळात, विषाचे अमृत तुझ्या नावे. प्रल्हादा त्या होलिकेनं भगवान प्रल्हादांना मांडीवर बसून आहे की नाही अग्नी लावायला सांगितला. होलिका जळून गेली पण प्रल्हाद भगवंताला काही झालेलं नाही, भक्तराजांना काही झालं नाही. माऊलींचा एक अभंग आहे, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. हीच द्वादशाक्षरी मंत्र ध्रुव आढळपद पावला, प्रल्हाद रक्षिला अग्निपासूनी जळा. प्रल्हादाचं रक्षण केलं ह्या मंत्राने आणि ध्रुव आढळपदी बैसविला. जळामध्ये त्याचं संरक्षण तू केलं देवा. विषाचे अमृत तुझ्या नामे, तुझ्या नामामृतानं त्या विषाचं सुद्धा अमृत झालं. त्याच्या वडिलांनी त्याला विष प्यायला दिलं होतं, पण तुझ्या या नामामृताने ते विषसुद्धा अमृतमय झालं. पांडवा संकट पडता जड भारी त्यांचा तू कैवारी नारायण. पांडवांना जेव्हा संकट पडलं त्या लक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, वनामध्ये दुर्वास ऋषी छळन करण्यासाठी आले, पण त्यांचा तू कैवारी नारायण असल्यामुळे ते संकट त्यांना संकट वाटलं नाही. तुका म्हणे तू या अनाथांचा नाथ ऐकून या मात शरण आलो. या सगळ्यांची गोष्ट ऐकून मी तुझ्या पायाजवळ आले. तू अनाथांचा नाथ, याच्या ध्वन्यार्थ असा आहे. एवढी स्तुती मी का केली तुझी देवा? तुझ्या लक्षात येते का? एवढ्यांचा जर तू उद्धार करतो तर माझा का नाही असं स्पष्ट बोलले नाही, पण ध्वन्यार्थ असा घ्यावा लागतो है की नाही? ध्वन्यार्थ असतो. आपण पाठामध्ये पाहत असतो, घड्याळ पुढे चाललंय. जसं आता सत्र संपत आल्यानंतर माझे मित्र रवी महाराज खोशी तिथे दारात उभं राहून मला घड्याळ दाखवतील. महाराज 7:30 वाजलेत. त्यांना 7:30 नसतात सांगायचे, त्यांना हे सांगायचे की 7:30 वाजले उरका. हा ध्वन्यार्थ आहे. आणि काही वाच्यार्थ असतो. बाबाने असा पेन केला की तो वाच्यार्थ घ्यायचा. आणि काहींच्या नजरेमध्ये लक्षार्थ असतो. हा झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. त्याच्याही पुढे एक उपलक्षण असतं. वेळेच्या पुढे जर गेलो आपण तर घडोघडी काळ वाट याची पाही. चला जाऊ द्या. पुढचा अभंग. तुझा शरणांगत झालो मी अंकित, करी माझे हित पांडुरंगा देवा. मी तुला शरण आलेलो आहे, माझे हित कर. शरणांगत, शरणांगतीचा एक श्लोक आहे. अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासा गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणांगती. शरणांगतीचं फार सुंदर व्याख्या इथे पाही ओवी. तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधी का गांगरी घाले जैसे. देवा मी तुला शरण आलोय, पण आहेत का ह्या 4 गोष्टी? आम्ही हरीचे भूषावया लागी, या अहमपणाने मी तुला शरण आलो. आणि अहम वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. चित्त, चित्ताने सतत तुझं चिंतन करतो आहे की नाही. जेथे जेथे जाय मन तेथे पाय भावीनं.
आणि या देहाने मी तुझी तीर्थयात्रा करतो, वाहेरंगी टाळी नाचेन उदास, हे देही हातास पायास कर. मी तुला शरण आलेलो आहे, तुझा शरणांगत झालो मी अंकित करी माझे हित पांडुरंगा. पतित पावन तुझी ब्रिदावळी ते आता सांभाळी माय बापा. तू पतितांना पावन करणार आहेस, तुझी ब्रिदावळी तू सांभाळ. अनाथांचा नाथ संत बोलतील, ऐकून या मात विश्वास होल. तू अनाथांचा नाथ आहे ही गोष्ट मी ऐकलेली आहे, म्हणून मी विश्वासानं तुझ्याजवळ आलेलो आहे. न करावे निराश, न धरावे उदास, दे याचकास कृपादान. माझी आता निराशा तू करू नकोस, माझ्याबद्दल तू उदास होऊ नकोस. दे याचकास कृपादान. मी याचक आलेलो आहे, कृपेचं दान मागण्यासाठी आलो आहे. अरे कोणाकोणाला तू दान काय काय दिलेलं आहेस मागे मला माहिती की. तो बिभीषण जेव्हा तुला शरण आला तेव्हा युद्ध तर चालूच होतं, पण लगेच त्याचा राजतिलक केला की लंका राज्य तुला दिलं. तिथे नळनिळं अंगद जांबुवंत होते, म्हणाले आयु युद्ध चालू आहे, आत्ताच काय लंका राज्य दान देत आहे. तो उद्या रावण शरण आला तर, ते म्हटले रावण शरण आला तर त्याला मी माझी अयोध्या देईल. एवढा तू दाणी. मुष्टी पोयासाठी आलेला सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, है की नाही. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखुण्या गाव सोन्याचा. जेव्हा भगवंत ते पोहे खात होते असं वर्णन आहे. पहली मुट्ठी लेते ही प्रभुने, स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव मित्र को सौंप दिया. तीसरी मुट्ठी में देने लगे तो, तीसरी मुट्ठी में देने लगे तो वैकुंठ लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे दे, ये ऐसा दानी मेरा पिया है. असा हा दानी आहेस तू, सगळ्यांना सगळं काय देतो. अरे मला काही सोनं नाणं नाही पाहिजे तुझ्याकडून, मी कृपेचं दान. तुका म्हणे तुझी नलगे दसोडी, परी आहे गोडी दर्शनाची. देई याचकास कृपादान. मला कृपेचं दान हवंय, मला दुसरं काही नको. तुका म्हणे मी तो पातकांची राशी देई पायापाशी ठाव देवा. देवा मी पातकांची राशी मला ज्ञात आहे, म्हणून तू संकोच करतोयस ना मला भेटण्याचा. पातकांची राशी, आता पुढच्या पिढीला रास कळणार नाही. खळं असतं ना वावरामध्ये, सारवलेला एक भाग कठीण केलेला, त्यावर बैलांची पात फिरते, वाळलेली कंस खाली टाकायची, बैल त्यावर फिरतात, ते दाणे वेगळे होतात. मग दावडीवरून ते घमेल्यात घेऊन वाऱ्यावर उपणायचं आणि मग दाणे खाली पडून त्याची रास तयार होते. आणि अशा एक एक दाण्यांची मिळून रास असते. तशी अनेक पातकांची माझी रास आहे. मी पातकांची रासी आहे, पण तू दयेचा सागर आहेस. माझी रास पाहू नकोस आणि मला तुझ्या पायाजवळ राहण्यासाठी ठाव दे. पुढचा अभंग. श्री विठ्ठल तुकोबाराय. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, न लिंपे विटाळा अग्नी जैसा. ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे तो सदा सोहळा आहे, पवित्र आहे. न लिंपे विटाळा अग्नी जैसा. अग्नी जसा विटाळाने लिंपला जात नाही तसा हा अविद्या कार्याने लिंपला जात नाही. आता सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? जीवाचं सर्वस्व आहे अहंता आणि ममता. आणि त्याग म्हणजे काय तर बाध म्हणजे खरा त्याग आहे. ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने यथार्थ ज्ञान झाल्यानंतर अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाध होत असतो. त्या अहंता आणि ममतेचा बाध झाल्यानंतरच त्या सर्वस्वाचा त्याग होतो. अहंता आणि ममतेला सत्यत्व देऊन त्याचा त्याग कधीच होऊ शकत नाही, आहे की नाही. आणि म्हणून त्याचा बाध होतो. बाध म्हणजे काय तर प्रतितीकाली प्रतिती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतितीला येणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय. आता ह्या ज़्यादा जिज्ञासा होवे इस प्रक्रिया की, वो सत्र के बाद मुझे भेटे हो. अभी हिंदी गडबडती है, जाने दो. तर ही जी प्रतीती येते त्या प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी या अहंता आणि ममतेचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय ज्याचा झालेला आहे त्याच्याद्वारे सर्वस्वाचा त्याग होतो. आणि मग न लिंपे विटाळा अग्नी जैसा. माळ रानावर अग्नी लागल्यानंतर अग्नी सगळ्यांना जाळतो, मग गोखाडीकडेही पण जातो, पण तिथे सगळ्याला जाळत असताना त्या असूची पदार्थाने तो लिप्तायमान होत नाही. तसा हा ज्ञानी पुरुष व्यवहारामध्ये कर्म करीत असताना सुद्धा व्यवहाराच्या सुखदुःखाने त्या कर्माने पापपुण्याने
लिप्तायमान होत नाही, तो अस्पर्शित अचुंबित असंसर्गितच असतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागो निधी पाप पुण्यांगा. हे कसं काय होतं पुढच्या चरणात सांगतात. सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जायचे. सत्यवादी, आता हे सत्यवादी म्हणजे काय, तर इतिहासामध्ये जसा राष्ट्रवादी शब्द आहे. वादी म्हणजे प्रेम असणं, वादी म्हणजे प्राण असतं, अस्तित्व असणं. राष्ट्र हेच ज्यांचं अस्तित्व आहे, राष्ट्र हाच ज्यांचा प्राण आहे, त्यांना राष्ट्रवादी म्हणतात. मग राष्ट्रवादी कोण होऊन गेले? लोकमान्य टिळक राष्ट्रवादी आहेत, वीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे खरे राष्ट्रवादी आहेत, की राष्ट्र हा त्यांचा प्राण होता, त्यांचं अस्तित्व होतं, हे राष्ट्रवादी आहेत. बाकीच्यांचं मला सांगता येणार नाही. आणि म्हणून ते जसे राष्ट्रवादी, राष्ट्र हेच त्यांचं प्राण अस्तित्व आहे, ते राष्ट्रवादी. तसं सत्य हे ज्यांचं अस्तित्व आहे, जे अंगाने सत्य झालेले आहेत, ते सत्यवादी. आणि हे सत्यवादी जे ब्रह्म झालेले, जे तत्व झालेले, तो सत्यवादी, तो जीवनमुक्त महात्मा. सत्यवादी करी संसार सकळ. संसार म्हणजे आगा उपजणे आणि निमणे, काय हे साचची जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसार हण. हे उपजणं आणि निमणं याला सत्य समजणं हाच संसार आहे. आणि ह्या जन्ममरणामध्ये जो काही व्यवहार होतो, जन्म आणि मरणाच्या मध्ये जो व्यवहार होतो, हा सगळा संसार आहे. आणि हा संसार तो सत्यवादी करत असताना अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यामध्ये राहून जसं अलिप्त असतं, तसा हा अलिप्त आहे. काय योगावेग, सत्यवादी शब्द जिथे आला तिथे कमळही आलं. सत्य योगायोग आहे. आणि दुसरा योगायोग आहे, मी कडकच टोपी घातलेली आहे. हा विनोद सगळ्यांनाच कळणार नाही. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. का बरं ज्ञानी पुरुष व्यवहारामध्ये असताना त्याला व्यवहाराची सुखदुःख किंवा व्यवहाराची पापपुण्य त्याला का लागत नाही? त्याचं कारण आहे, तो ब्रह्म झालेला, तो अधिष्ठानामध्ये स्थानापन्न आहे. आणि त्या अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता आहे आणि व्यवहाराची प्रातिभासिक सत्ता आहे. ज्याची प्रातिभासिक सत्ता असते ते अध्यस्त असतं, खोटं असतं, आभासिक असतं, टवाळ असतं, मिथ्या असतं, प्रतिती मात्र असतं, बाद योग्य असतं. आणि म्हणून त्याची प्रातिभासिक सत्ता आहे आणि याची स्वतःची पारमार्थिक सत्ता आहे. आणि समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. जे अध्यस्त असतं त्या अध्यस्त पदार्थाच्या गुणाने आणि दोषाने अधिष्ठान लिप्तायमान होत नाही. यत्र यत अध्यस्त तत्र तत् गुणेन दोषेन वा अणुमात्रेन न अपि संबध्यते. त्या दोरीवर सर्प किती जरी भासला तरी दोरी विषारी होत नाही. दोरीवर जलधारा भासली तरी दोरी ओली होत नाही. दोरीवर जमीन तुमंगातला भास झाला तरी दोरीचे तुकडे पडत नाही. दोरीवर पुष्पमाला भासली तरी दोरी सुगंधी होत नाही. दोरीवर हार मोत्याचा भासला तरी दोरी चमकत नाही. कारण अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाची काहीच लाभहानी करू शकत नाही. कितीही वैदिक व्यवहार झाला तरी आत्म्यामध्ये वाढ होत नाही आणि किती पापकर्म घटलं तरी आत्म्यामध्ये घट होत नाही. तो अखंड आहे, तो परिपूर्ण आहे आणि तो पारमार्थिक सत्तेमध्ये असल्या कारणानं अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ जसं पाण्यामध्ये राहून पाण्यातून अलिप्त असतं तसा हा व्यवहारामध्ये राहूनही त्या व्यवहारातून अलिप्त आहे. तो ब्रह्म झालेला आहे, तो अधिष्ठान झालेला आहे. तिसऱ्या पुढच्या चरणामध्ये त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगतायत, स्थूलमानाने लक्षण सांगतायत. बरं, कारण कोणत्याही लक्षणाच्या चौकटीमध्ये जीवनमुक्त महात्मा कधीच बांधला जाऊ शकत नाही. ही लक्षणं साधकांसाठी आहेत. कारण सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकांची साधनं असतात. म्हणून गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, कोणत्याही ग्रंथामध्ये ही साधकाची सिद्धांची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. पण लक्षणाची पोथी आपल्या माथ्यावर घेऊन किती जरी हिंडला तरी जीवनमुक्ताची स्थिती काय, मुक्ताची आत्मस्थिती कवणापरी निर्धारेना. मी सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन आपल्या माथी घेऊन हिंडला जगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवणाप्रती निर्धारेना ना. लक्षणं आता या तिसऱ्या चरणामध्ये लक्षण सांगतायत, परंतु स्थूलमानाने सांगतायत. पहा, घडे ज्या उपकार भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगे वसे. ज्याला भूतांची दया आणि भूतांवर उपकार होतो, आत्मस्थिती त्याच्या अंगी आहे असं ओळखा. पण हे जर लक्षण तसंच्या तसं जर घेतलं तर याची अतिव्याप्ती होऊ शकते आणि होतेच. कोणावर अतिव्याप्ती होते? सत्वाचा आधिक्य ज्याचं आहे, सत्वगुण ज्याचा चरमसीमेवर गेलेला आहे, त्या सत्वगुणी पुरुषाकडून भूतांवर दया होत नाही का?
भूतांवर उपकार होत नाही का, त्याच्याकडे अतिव्याप्ती होईल. म्हणून इथे एक दुसरं लक्षण आपण करूया, इथेच अन्वय करून, ह्याच चरणात अन्वय करून पहा. ह्या चरणाचा पूर्वपाद आहे, त्यातला ज्या शब्द घ्यायचा, ज्या, आणि पुढच्या पादातला अंगी शब्द घ्यायचा. ज्या अंगी आत्मस्थिती वसे तया भूतांची ते दया उपकार घडे. ज्याच्या अंगामध्ये आत्मस्थिती आहे वसते त्याच्याकडून आपसुकच भूतांवर दया आणि भूतांवर उपकार घडणार, असा अर्थ लावला म्हणजे ते निर्दुष्ट लक्षण होईल. अजून निर्दुष्ट करायचं तर सर्वस्वाचा ज्याचा त्याग झालेला आहे, जो सदा सोहळा आहे, त्याच्याच अंगी आत्मस्थिती वसून तो भूतांवर दया आणि उपकार करणार. असो. नो बोले गुणदोष नायके जोग आणि वर्तोनी तो जनी जनार्दन. त्याचं आणखीन एक लक्षण सांगतात की तो निंदा कोणाची करत नाही आणि ऐकून घेत नाही. आणि आपण निंदा तर करूच नाही, पण ऐकूनही घेऊ नये. आपले मित्र कधी कधी आपल्याला पकडतात, एवढं ऐकून जाणार, तर त्यावेळेस भीडभाड धरायची नाही. बाबा तू नरकात चालला, मला का घेतो तुझ्याबरोबर. निंदा ऐकू नये कोणाची. येती निंदकापाशी अशेष पाप. आणि ब्रह्मज्ञानही अनिंदकालाच प्राप्त होतं. सुमनो आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती गौप्य ही तयाप्रती चावळ जे सुखे आणि काचे काणी गुणदोष म्हणा नानी. ही सिद्धांची लक्षणं आहेत आणि साधकांची ही साधनं आहेत. म्हणून तो गुणदोष बोलत नाही, ऐकत नाही. वर्तोनी तो जनी जनार्दन. जनामध्ये तो जरी वर्तन करताना दिसला तरी त्याला सामान्य समजू नका, तो साक्षात जनार्दन आहे. ते वर्तते दिसती देही परी देही ना माझे ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. आणि हे वर्म ज्यानं जाणलेलं नाही आणि तो परमार्थाचा खटाटोप करतोय, तो सगळा शीण आहे असं महाराज म्हणताय. तू का म्हणे वर्म जाणितल्या विण पावे करिता शीण सांडी मांडी. आता पुढचा जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये वर्णाश्रम विहित पद्धतीने केलेली कर्मे, निष्काम पद्धतीने केलेली कर्मे, त्याचं काय महत्त्व आहे हे पुढच्या अभंगात सांगतायत. श्री विठ्ठल तुकोबाराय. कुळधर्मे ज्ञान कुळधर्मे साधन कुळधर्मे निदान हाताचडे. आपल्या वाट्याला आलेली विहित कर्म करावीत, त्याची लाज बाळगू नये. सांगा ना, कोणत्या संतांनी आपली वर्णाश्रम विहित कर्म केली नाहीत? सावता महाराजांनी काही मळा पिकवला नाही का? गोरोबा काकाने मरकी घडवली नाही का? नामदेवरायांनी शिंप्याचा व्यवसाय केला नाही का? तुकोबारायांनी मिरच्या विकल्या नाही का? चोखवारांनी गोरढोरं ओढून आणली नाही का? रोहिदासांनी जोडे शिवले नाहीत का? आपले आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आपण ज्या वर्णात जन्माला आलेलो आहे ते वर्णाश्रम पद्धतीने वाट्याला आलेली कर्म निष्काम पद्धतीने जर केली तर केवढं त्याचं महत्त्व आहे पहा. कुळधर्मे ज्ञान कुळधर्मे साधन. कुळधर्माने मोक्षरूपी मोक्षाला प्राप्त करणारं ज्ञान हस्तगत होतं. कुळधर्मे साधनं, मोक्षासाठी लागलेली जी साधनं आहेत, विवेक वैराग्य समाधी षटक, ती प्राप्त होतात. कुळधर्मे भक्ती कुळधर्मे गती. कुळधर्माने भक्तीचा अंतकरणामध्ये उदय होतो आणि कुळधर्मे गती, कुळधर्मानेच गती प्राप्त होते. कुळधर्मे विश्रांती पावविल. कुळधर्मानेच विश्रांतीना मोक्ष प्राप्त होतो. कुळधर्मे दया कुळधर्मे उपकार. आपापल्या कुळधर्मानुसार वर्णाश्रमविहित जर कर्म केली तर लोकांना गरजच आहे त्या कर्माची. आपोआप लोकांना दया होते, लोकांवर उपकारही घडतो. आणि कुळधर्म सार साधनाचे, हे सगळ्या साधनांचं सार आहे. कुळधर्मे महत्त्व कुळधर्मे मान. कुळधर्म पावन परलोकीचे. कुळधर्माने महत्त्व प्राप्त होतं, मान मिळतो. आणि कुळधर्म पावन परलोकीचे. परलोकामध्ये आपले पितर पावन होतात किंवा आपण परलोकात गेल्यामध्ये पावन होतो गेल्यानंतर. कुळधर्म तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव यथाविध भाव जरी होय. जर आपल्या कुळधर्माचं यथोचित पालन आपण केलं, निष्काम पद्धतीने ती विहित कर्म जर केली तर अंतकरण शुद्धी होते. आणि ऐशी कर्मसाम्य दशा होय जेत विरेशा ते तर श्री गुरु अपैशा भेटेची गा. अशी कर्माची साम्य दशा प्राप्त झाली रे झाली तर त्याला ज्ञानासाठी बाहेर हिंडावं लागत नाही. गुरु येऊन त्याला भेट देतात आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. एवढं कुळधर्म वर्णाश्रम विहित कुळधर्माचं एवढं महत्त्व आहे. लोक आता पाळत नाहीत. ते उच्चवर्णीयसुद्धा चपलांची दुकानं आणि कत्तलखाने काढायला लागलेले आहेत. तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाऊन पहा, आता हे बोलण्यासारख्या नाहीत या गोष्टी. पाळत नाहीत वर्णाश्रम, म्हणून तर ही सगळी वाताहत यामुळे झालेली. असो, पुढचा अभंग. श्री विठ्ठल तुकोबाराय. पुण्य परोपकार पापते परपिडा आणिक नाही जोडा दुजायाशी. सत्यतेचे धर्म सत्यते कर्म आणि काही वर्म नाही दुजे. इथं जोड्या सांगितलेल्या, जोड्या. पुण्य आणि परोपकाराची जोडी आहे. परोपकार केला रे केला की पुण्य होणारच. पुण्य परोपकाराला सोडून राहू शकत नाही. आणि पाप ते परपीडा.
दुसऱ्याला परपीडा केली. परपीडा म्हणजे विनाकारण त्रास, त्याला परपीडा म्हणायचं. विनाकारण दिलेला त्रास आहे की नाही. अहिंसा परमो धर्म हा. पण धर्महिंसा तथैवच हे लक्षात ठेवलं पाहिजे. वैयक्तिक हिंसा अहिंसाच का असावी, हिंसा करू नये वैयक्तिक. पण धर्मासाठी केलेली हिंसासुद्धा परमधर्म सांगितलं. तूर्त सध्या तो विषय माझा नाही आहे. पण पाप ते परपीडा, दुसऱ्यांना पीडा देऊ नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, हे चरण सांगण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी मला 3-4 वर्ष लागली. बाबांनी सांगितलं भांडणं करू नका. दात ओठ खाऊन आतापर्यंत पालन केले त्याचं 4 वर्ष. हां, म्हणजे फार कधी कधी जीवावर यायचे. अहो हे दारुडे मला रस्त्यावर शिव्या देत होते, पण असं जीवावर यायचं काय करू याचे आता. पण मी आवरायचो, आवरलं ते. अगदी परवा ह्या सगळ्या तपश्चर्याचा उद्रेकच होणार होता. परवाचीच गोष्ट नाही, हाच समय 6:45चा. भिंतीजवळ 2 दारुड्यांचा उद्धार माझ्या हस्ते होणार होता. पण ह्या चरणाने माझं अवतार कार्य थांबवलं. बरं झालं. चला, पुण्य ते परोपकार पाप ते नाही भांडलो बरं का बाबा. मी तुम्ही सांगितल्यापासून भांडत नाही. मी शिव्या ऐकतो पण नाही, सहन करतो. आता बघू कुठपर्यंत कडेल लागत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाल्ली मोडून. एखाद्या वेळी क्षमा आहे. पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा, ही जोडी आहे जोडी. परोपकार केला का पुण्य होणार, परपीडा केली की पाप होणार. आणि का नाही जोडा दुजयाशी. जोडा त्यालाच म्हणतात ना जे एकाला एक सोडून राहत नाही. लग्न लावल्यानंतर दर्शन आल्यावर म्हाताऱ्या म्हणतात ना, काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. आमचे मित्रही लग्नानंतर आम्हाला विचारतात कसा आहे आमचा जोडा. आम्ही म्हणतो वाह काय छान आहे, छान जोडा आहे, इतर जोड्यांच्या तोंडात मारल्यासारखा. आणि नाही जोडा दुजायाशी. सत्य तेची कर्म, असत्य ते अकर्म. सत्य काय आहे तेच सत्य, तोची धर्म आहे. धर्म दुसरा नाही, सत्याचरण हाच धर्म आहे. पहिल्या चरणात नीतिशास्त्र आहे, दुसऱ्या चरणामध्ये पूर्वमीमांसेचं कर्मशास्त्र आहे. बरं, धर्मशास्त्र आहे. सत्यतेची धर्म, असत्य कर्म. असत्य करणं हेच अकर्म अधर्म. आणि का हे वर्म नाही दुजे, हे वर्म दुसरीकडे नाही आहे कुठे. गती तेची मुखी नामाचे स्मरण. तिसऱ्या चरणात भक्तिशास्त्र सांगतायत बघा. ह्या 18 अध्यायामध्ये नाही, सॉरी 18, मला जे काही 15 अभंग आलेत, 15-16, यामध्ये कर्मशास्त्र आले, भक्तिशास्त्र आले, ज्ञानशास्त्र आले, ज्ञानानंतरची प्रेमलक्षणा भक्ती आली, सगळं आले. बारकाईने पहा, हे 18, हे 16 अभंग उद्धाराला पुरेसे एका मनुष्याला. हे सगळं आले, सगळा वेद आणला या 16चा अभंगात तुकोबारायांनी. सगळं आणखी नाही. भक्ती करत असताना साधकाच्या अंतकरणाची तळमळ कशी असावी, कशी झाल्यानंतर त्यानं काय करावं, ही पुढं उदाहरणं आहेत. काय तुकोबाराय म्हणजे घागर में सागर आहेत आजचं ह्या सत्रातले 16 अभंग. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाणं विनमुखता. नामाचं स्मरण हीच गती आहे, आणि नामाचं विस्मरण ही अधोगती आहे. काय हरिपाठामध्ये आहे पहा, नामासे विनमुख तो नरपापिया. ही अधोगती आहे, विनमुखता अधोगती आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास, इथे ज्ञानाचा भाग आलेला आहे. इथे स्वर्गवास या शब्दाचा अर्थ वाच्यार्थ घ्यायचा नाही. स्वर्गवास म्हणजे इथे संतांची जी संगती आहे, संतांचा संग तोची स्वर्गवास म्हणताना इंद्राचं जे पद आहे तो स्वर्गवास नव्हे, तर हा बोली भाषेतला शब्द आहे. आपण म्हणतो काय घर आहे तुमचं, स्वर्गात राहता राव तुम्ही, म्हणजे आनंदी आनंद असणे हा स्वर्गवास, या अर्थाने हा शब्द घ्यायचा आहे, लक्षार्थाने. संतांचा संग तोची स्वर्गवास, संतांची संगती हाच आनंदवास आहे. आणि नरक तो उदास अनर्गळ, संतांच्या संगतीवर उदास होऊन अनात्म्य पदार्थांना आत्मा समजणं हाच अनर्गळ आणि उदास असणारा नरक आहे. तुका म्हणे उघड आहे हित घात, जया जे उचित करा तैसे. उघड आहे, कशामध्ये घात आहे, कशामध्ये आहे की नाही, हित आहे. काय तुका म्हणे हित करा तो व्यापार, आणि करा काय फार शिकवावे, ज्याच्यामध्ये हित आहे ते कर. हां, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवा, ज्याच्यामध्ये लाभ आहे तो व्यापार करावा. करा काय फार शिकवावे, फार काय शिकवायची गरज आहे का, असं महाराज म्हणतात. श्री विठ्ठल तुकोबाराय. न वजे वाया काही ऐकता हरिकथा, आपण करिता वाया न वजे वाया काही, देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया न वजे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय
हा एक सिद्धांत असा सांगतायत की परमार्थामध्ये काहीही करा वाया जाणार नाही, आणि संसारामध्ये कितीही करा वाया गेल्याशिवाय राहणार न वजे वाया काही ऐकता हरिकथा. संसार या परमार्थामध्ये ज्याचं ध्येय ईश्वर प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती ठरलेलं आहे आणि तो साधनावर आरूढ आहे, पण इकडे तिकडे पाहत पाहत पावलं जरा जड पडली, आयुष्य भानू अस्ताला गेला, वाया जात नाही साधना. योगभ्रष्ट होऊन जन्माला येतो. शुचिमताम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भिजा येते. वाया जात नाही परमार्थातलं काहीच. पण संसाराच्या चिखलामध्ये ज्यानं जन्मभर सुख शोधण्याचा प्रयत्न केला ते योगभ्रष्ट होऊन जन्माला नाही येत, ते भ्रष्ट योगी होऊन जन्माला येतात. म्हणून इथे परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. इथे बसताय तुम्ही, हरिकथा ऐकताय, काहीच वायाला जाणार नाही. मी हरिकथा सांगतोय, माझंही वायाला जाणार नाही. बघा, न वजे वाया काही ऐकता हरिकथा, आपण करिता वाया न वजे. न वजे वाया काही देवळाशी जाता, देवळामध्ये गेल्यावर वाया जाणार नाही तुमचं. तिथलं व्हायब्रेशन जे आहे, तिथली जी कंपन आहेत त्याचं अंतकरण त्यांनी सात्विक होईल, आहे की नाही. सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये हृदयामध्ये येईल. देवाची पूजिता वाया न म्हणजे देवाची पूजा केल्यानंतर वाया जाणार नाही. अंतकरण शुद्ध होईल, स्थिर होईल, शांत होईल. न वजे वाया काही केली या तीर्थ अथवा का व्रत वाया न वजे. तीर्थ यात्रा केल्यानंतर काही वाया जाणार नाही. व्रत अनुष्ठानं जर केली तर काही वाया जाणार नाही. हे करावं, माणसाने करत राहावं, आहे की नाही, जाणीवपूर्वक करावं फक्त. म्हणून काही वाया जात नाही. न वजे वाया संतांचे दर्शनं. आळंदीमध्ये आपण अलंकापूर नगरीमध्ये संतांची दर्शनं आपल्याला होत आहेत. अरे अर्धा क्षण घडता संतांचे संगती तेने होय शांती महत्वापा. म्हणून न वजे वाया संतांचे दर्शन. आणि शुद्धाचरण वाया न वजे. शुद्धाचरण म्हणजे सदाचरण. हे सदाचरण तर सगळ्या परमार्थाचा पाया आहे. फार उशिरा का होईना पण कळालं हे सदाचरण महत्त्वाचं आहे. सगळं केलं, तीर्थयात्रा केल्या, व्रत केली, अनुष्ठानं केली, वेदांत ऐकला, भक्ती केली, पण सदाचरण नसेल तर सगळं झिरो आहे. सदाचरण महत्त्वाचं आहे. आणि न वजे वाया संतांचे दर्शन, शुद्ध आचरण वाया न वजे, आहे की नाही. आमचे निकम बाबा म्हणायचे शुद्ध आचरण शुद्ध आचरण कशाला म्हणायचं, दोनच गोष्टी सांगायचे. आमच्या संस्थेचे गुरुवर्य निकम बाबा, माऊलींच्या मंदिरामध्ये त्यांची प्रवचनं असायची. बाबांचं प्रवचन असू, गुरुपूजनाचा सोहळा असू किंवा कुठेही त्यांना बोलवलं तरी त्यांचं एक ठरलेलं असायचं, हा अभंग. असे डोक्याला हात लावायचे मस्त आणि डोळे झाकून म्हणायचे, ऐका पोरांनो, तुम्हाला एक अभंग सांगतो, ध्यानात ठेवा. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर, घर भांडार देवाचे पुंडली. लगेच असं त्यांचं असायचं. आणि त्या उक्तीप्रमाणे जीवन होतं त्यांचं. मी स्वतः पाहिलेलं आहे. मी आळेकर धर्मशाळेत राहिला होतो. एका मुलाचा रुपया त्यांच्याजवळ होता, परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. 1 रुपया देण्यासाठी तिथे आले होते धर्मशाळेत बाबा. त्या पोराच्या आंघोळही नव्हती झाली, ते घाबरत बाहेर आले. म्हटले हे तुमचा रुपया घ्या. अहो म्हटले रुपयासाठी बाबा एवढ्या लांब. म्हटले तुझ्या रुपयामुळे काय जन्म घेऊ का परत. आणि आचरण तसं होतं महाराज, सोपी गोष्ट नाही. म्हणून तर कार्तिक वृद्ध त्रयोदशीला म्हणजे समाधी सोहळ्याच्या दिवशी देह ठेवला आणि त्यांच्या कवटीवर रामकृष्ण हरी नाव उठून आलं. ती व्हिडिओ शूटिंग आपल्या रवी महाराज आपल्या सुकाळी महाराजांनी काढलेली आहे, पाहू शकता तुम्ही. साधी माणसे बडी मंडळी होऊन गेली महाराजी. शुद्ध आचरण वाया न वजे. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया न वजे. शुद्ध आचरण केलं तर वाया जात नाही. भाव असता नसता ऐकत राहावं, एक करत राहावं. आता त्या धृतराष्ट्राने काही श्रद्धेने गीता ऐकली होती का हो. त्याला ऐकायचं होतं विजय कोणाचा होणार आहे, पण अश्रद्धेने गीता ऐकली. देत होते त्याला दूरदृष्टी, घेतली नाही. त्या संजयाला द्या म्हणाले, मग परतंत्र जीवन झालं, ऐकावं लागलं. संजय आता गीता ऐकतोय, त्याला सात्विक भावाचं भरतं आलं. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळिल्या जेतीच्या चेत. आपाद पाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे वर्षता ते आनंद जळे. आणि आतल्या सुखोर्मेची निबळे बाहेरी कापे नाचतोय, उड्या मारतोय. धृतराष्ट्र म्हणतोय, अरे काय झालं तुला, चल की पुढे सांग ना काय होतंय ते. परी दातारो हा आमचा म्हणता मिळेल वाचा, परी काय की जे याचा स्वभाव. श्रद्धेने ऐकली नाही गीता, पण गेली ना कानातून आत.
कर्णकुहरातून हृदयामध्ये ती गेले ना ते ज्ञान, आणि ते ज्ञान त्याच्या उद्धाराला कारणीभूत झालं. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, सगळे कौरव मारले गेले, पांडवांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला, तरी ते म्हातारं गप बसलं नाही. भीमाच्या त्या लोखंडी पुतळ्याचा चुरा करून टाकला, तरी पांडवांनी त्याचा सांभाळ केला. आणि एक दिवस मोठे बंधू विदुर काका तिथे आले. म्हटले, अरे आंधळ्या, त्याचे मोठे भाऊ होते ना, अरे म्हटले आंधळ्या, तुझ्या पोरांनी नुसतं याचं वाईट चिंतिलं, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पत्नीची विटंबना केली, वनवास, त्या सोंगट्या खोट्या टाकल्या, जरासंधाच्या हाडाच्या वनवास दिला, आणि आता त्याच पोरांच्या घरी तुकडे मोडण्याची तुझ्यावर वेळ आली. काय आहे का नाही स्वाभिमान? तो स्वाभिमान जागा झाला. क्षत्रिय होते. अर्ध्या रात्री रथ काढायला सांगितला संजयाला, मला घनघोर अरण्यात रथ नेऊन उभा कर, आणि तिथे धृतराष्ट्राला सोडून तो परत जा म्हटलं. परत तू ऐकावं लागलं संजयाला. मालक आहेत, निघून गेले. आणि मग कंदमुळाचं भक्षण करून झऱ्याचं पाणी पिऊन धृतराष्ट्र तिथे राहत होता. पण एक दिवशी त्या वनाला वनवा लागला. आता त्याला कळालं मी बाहेर पडू शकत नाही, आता मी जळून खाक होणार. आणि मग मृत्यू समोर आल्यानंतर हे ज्ञान धावून आलं. हे ज्ञान वाया जात नाही सज्जनो, हे संकटाच्या वेळी येतं धावून. कसंही ऐका तुम्ही, पण ऐका. आणि मग हे ज्ञान धावून आलं. श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते त्या अर्जुनाला की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकानं चैनम क्लेदेम त्यापो न शोषयती मारुता अच्छद्योयम दाययोयम क्लेद्य शोषयेवच नित्य सर्वगतस्थानुरचलोयम सनातना. अरे आत्मा आहे मी, आणि मी अग्नीने जाळला जात नाही, वाऱ्याने सोकला जात नाही, पाण्याने भिजत नाही, शस्त्राने माझे तुकडे होत नाही, असा आहे मी. डोळे झाकले आणि त्याला आत्मस्थिती प्राप्त झाली. तो अग्नी जवळ आला, अग्नीमध्ये देह जळून गेला, पण तो आत्मस्थितीमध्ये विहरण करत होता. तो अंधोही अवसरे सुखिया झाला, असं माऊली म्हणतात. म्हणून तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. पुढचा अभंग. श्री विठ्ठल तुकोबाराय. चित्ती धरीन मी पाऊले सुकुमार, सकळ विढार संपत्तीचे, कंठी धरीन नाम अमृताची वल्ली होईन राहिली शीतळ तनू. देवा तुझी सुकुमार पावलं आहेत रे, मला ज्ञात आहे तुझी पावलं किती सुकुमार आहेत. ती कानोपात्रा आली होती ना, तिला सौंदर्याचा अभिमान होता. म्हटलं या ओबड धोबड विठ्ठलाचे दर्शन घेणार नाही मी. बाकीच्या सांगितलं इतक्या लांबून चालत आलो, दर्शन नको, पण पायावर हात तर ठेव. म्हणून पायावर हात ठेवायला गेली. तिने फक्त एकच बोट ठेवलं कानोपात्रा मातेने, करंगुळीच्या जवळचं बोट ते ठेवलं, ते देवाच्या पायातच घुसलं. ती खूण अजूनही त्याच्या पायावर. देव म्हटला तुझ्यापेक्षाही जास्त सुकुमार मी आहे. देवा तुझी पावलं इतकी सुकुमार आहे मला माहिती आहे, म्हणून मी ती कुठेही धारण नाही केली. लोण्यासारखं मऊ असणारं चित्त, त्या चित्तात तुझी सुकुमार पावलं धारण केलेली मी आहे. की भोजना मागती तुप किंवा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. हे भोजना मागती पावशेर काय तुप, तू भोजना मागती तुप पावशेर. हे तुप पावशेर म्हणजे आनंद आश्रम स्वामी महाराज मारुती बाबांना म्हणजे, ओ मारुती बाबा ते पावशेर तूप काय तेवढं सांगा की. कारण त्यांचा अभंग असायचा ना, सत्यगुरु राय कृपा मजा केली जोग महाराजांच्या सप्तात. तर हे पावशेर तूप पुन्हा पुन्हा त्यांना स्वामींना ऐकावं वाटायचं. तर हे पावशेर तूप म्हणजे हे चित्त आहे साधकांचं, संतांचं, मृदू असणारं, लोण्यासारखं असणारं. आणि ते लोण्यासारख्या असणाऱ्या चित्तामध्ये तुझ्या सुकुमार पावलांना मी धारण करील. चित्ती धरीन मी पाऊले सुकुमार, सकळ बिढार संपत्तीचे. सगळ्या संपत्तीचं जे वसती स्थान आहे, अधिष्ठान आहे, आधार आहे, ह्या संपत्ती कोणत्या? तर ह्या दैवी संपत्त्या ज्या गीतेमध्ये सांगितलेल्या आहे की नाही, 36 आहेत ना, 26 ह्या सगळ्या दैवी संपत्त्यांचं बिढार, हे वसती स्थान तुझे ही पावले, त्यांना मी चित्तामध्ये धारण करील. कंठी धरीन नाम अमृताची वल्ली होईन राहिली शीतळ तनू. या कंठामध्ये तुझ्या अमृताची वल्ली मी धारण करील, त्याने माझी कांती ही शीतळ राहिली आणि होईल. म्हणजे आताही शीतल आहे आणि पुढेही होत राहणार आहे. पाहिण श्रीमुख साजिरे सुंदर, सकाळा आगर लावण्याचे. तुझं जे श्रीमुख आहे, जे साजरं आहे, सुंदर आहे आणि सगळ्या लावण्याचं आगर आहे. आगर कशाला म्हणतात? तर जसं मिठागर आहे, जसं बस डेपो आगर आहे. संध्याकाळी सगळ्या बसेस जिथे मुक्कामाला येतात त्याला बस डेपो आगर म्हणतात, आहे की नाही? तशी सगळी लावण्य जिथे मुक्कामाला येतात असं तुझं लावण्य आहे. सकाळा आगर लावण्याचे. याच्यात एक छोटा फरक आहे, सांगू का पटकन? साजरं वेगळं. बघा इथे 3 शब्द दिले, साजिरे, सुंदर आणि लावण्य. साजरं असणं वेगळं, सौंदर्यवान असणं वेगळं, लावण्य असणं वेगळं. साजिरे म्हणजे काय? जे अवयव ज्या ठिकाणी पाहिजेत, जे डोळे जसे पाहिजेत आणि जिथे असायला पाहिजेत तिथेच आहेत. जे कान, जे नाक, जे होठ, जे गाल, जी केस, त्या अवयवांची ठेवण म्हणजे सुरेख
शरीराचा बांधा त्याला साजरं म्हणतात. आणि सौंदर्य काय, तर साजरे तर बरेच जण असतात, पण सौंदर्य क्वचितच असतं. साजरेपणामध्ये सौंदर्य म्हणजे एक स्वतःची आभा, स्वतःचं एक तेजोवलय किंवा त्याला ओरा म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचा ओरा तो असणं ते सौंदर्य. काहीचे चेहरे साजरे नसतात पण सौंदर्यवान असतात, आहे की नाही. संत आपले प्रेमानंद बाबा, आपले कुरेकर बाबा, ही किती सुंदर मंडळी आहेत. ही आपले बाबा भास्कर बाबा, ह्या मंडळींना ऐकायला येत नाही आम्ही, आता यांना पाहायला येतो. हे सौंदर्य परत पाहायला मिळणार नाही, डोळ्यात बसून घेतो आम्ही. कुरेकर बाबांची कीर्तनं माझी सारख्यांची पाठ झालीत, पण आम्ही कीर्तन ऐकायला नाही जात कुरेकर बाबांचं, ते सौंदर्य पाहायला जातो. एक सौंदर्य आहे त्यांचं एक स्वतःचं. आणि लावण्य त्याही पुढची गोष्ट आहे. लावण्य फक्त भगवंताचं आहे आणि देवमान्य संतांचं आहे. लावण्य त्याला म्हणतात की जे पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये त्याचा ठसा उमटतो, आपण विसरूच शकत नाही ते, त्याला म्हणतात लावण्य. सांगू का लावण्याचं, भगवंताचं लावण्य कसं आहे. समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी मासाहेब बाहेर आल्या, हातामध्ये वरमाला होती. विवाहबद्ध होण्यासाठी स्वर्गातले देव आले, या भूधरेवरती सगळे राजे आले, पाताळामधले सगळे राक्षस लोक आले. आणि मग त्यांचे भाट होते स्तुतीपाठक, ते स्तुती करून सांगायचे, हवेत का हे पती म्हणून. हे स्वर्गाचं आधिपत्य यांच्याकडे आहे. अमृताची कोठार आहे, कल्पतरूंच्या बागा आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूंची खिल्लार आहेत, रंभेसारखं गायन आहे आणि सौंदर्यवान आहे, आयुष्यही भरपूर आहे, हवेत का पती म्हणून. म्हणजे हट, तुला त्याचं सौंदर्य दिसतंय पण त्याला 1000 पडलेली भगं मला दिसत आहेत, चल नको. असं प्रत्येकाचं सांगता येईल, वेळ नाही. असं अनेकांना डावललं लक्ष्मी मासाहेबांनी. शेवटी एकट्या उरल्या. म्हटलं, अरे इथे कोणी सौंदर्यवान आहे की नाही. म्हणाले, ते पहा त्या खडकावर जो ध्यानस्थ बाबा दिसतोय ना, त्याचं सौंदर्य. म्हटले, काही वर्णन करून सांग ना. तो स्तुतीपाठक म्हणाला, सगळ्यांचं वर्णन करून सांगता येईल, त्याचं वर्णन नाही करता येणार. कारण त्याचं वर्णन करण्याकरता सरस्वती माता गेल्या. आशितगिरी समम चास्कज्जलम सिंधू पात्रे सुरवर्त ऋषाका लेखणी पत्रमुर्वी लिखित यदी गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तब गुणानामीश पारम नव्याती. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, त्याचं वर्णन करते, पण ते वर्णन संपत नाही. अरे त्या वेदाला त्याचं वर्णन करता आलं नाही. तो 1000 तोंडाचा शेष स्तुती करण्यासाठी गेल्या, जीवा फाटून 2000 झाल्या. पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही, शेष ठणल्या झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव कावू विटेवरी उभा. म्हटले, इतके सुंदर आहेत ते. म्हटले, जाऊन पहा. मग गेल्या लक्ष्मी मासाहेब तिथे. हा बाबा ध्यानस्थ होता, हा श्रीकृष्ण परमात्मा खडकावर, आणि भक्ताचं ध्यान करत होता. आणि ते सौंदर्य, ते लावण्य जेव्हा पाहिलं, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे रकुणीकडे इंद्रचंद्र. भोवळ आली मासाहेबांना. आणि मग जाग्यावर आल्यावर तो वरमाला ते गळ्यामध्ये टाकणार देवाच्या. देवानी डोळे उघडले, मान बाजूला घेतली. म्हटले, ओ देवी, कोण तुम्ही. म्हणेल, मी लक्ष्मी आहे, सगळ्यांना डावलून तुमच्या पायाजवळ आलो, आता तुम्ही माझा धिक्कार करू नका. म्हटले, अहो, पण तुम्ही ज्या देहावर वरमाला टाकत आहात, त्या देहामधलं हृदय मी माझ्या भक्तांना केव्हाच विकलेलं आहे, हे हृदय तुम्हाला मिळणार नाही. ते म्हटले, हृदय कशाला, तुमच्या चरणाची सेवा मिळाली तरी चालेल. मग सर्वस्व करूनी सेवा अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. जी लक्ष्मी माता किती सुंदर आहे, सांगू एक वर्णन पटकन सांगतो. जर एक स्वर्गातील अप्सरा जर खाली आली तर मोठमोठे तपस्वीसुद्धा आपल्या तपस्व्याचा त्याग करतात. असं त्या स्वर्गातील अप्सरांचं सौंदर्य आहे. आणि त्या अप्सरा ज्या स्वर्गामध्ये राहतात, ते स्वर्ग म्हणजे लक्ष्मी मासाहेबांच्या दासींची खेळणी आहेत, खेळणी. असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्या लक्ष्मी मासाहेबांच्या त्या दासी आहेत, त्या खेळता खेळता त्यांनी घरकुलं बनवली. त्या घरकुलाला अमरपद असं नाव देण्यात येतं. म्हणजे अनंत ब्रह्मांडातली अनंत स्वर्ग म्हणजे लक्ष्मी मासाहेबांच्या दासींची खेळणी आहेत. जर त्या अप्सरा इतक्या सुंदर आहेत, तर त्या अप्सरा जिथे राहतात त्या स्वर्गवासाला, त्या अमरपदाला निर्माण करणाऱ्या लक्ष्मी मासाहेबांच्या दासींचं सौंदर्य काय असेल. आणि ह्या दासी जिची सेवा करतात त्या लक्ष्मी मासाहेब कशा असतील. आणि ज्या लक्ष्मी मासाहेब ज्याच्या रूपाला भुलल्या तो बाबा कसा असेल. म्हणून सोपं नाही त्याचं लावण्य. म्हणजे हे राम अवतारामध्ये जेव्हा
अहिल्याचा उद्धार केला. या ऋषीमुनींना असं वाटलं की चला आपल्याला एक कंटाळा आला, आता कुठपर्यंत हे तपश्चर्या करून यायची, हाडकं दुखवायची, पुन्हा घराचंच त्या कोपी सारवायच्या, कपडे धुवायच्या, हाताने स्वयंपाक करायचा, जर कोणतरी स्वयंपाक करणारी आपल्याला हवी असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी दगडं बरोबर घेतली. का तर काय तुझ्या चरणी शिळा होती मनुष्य झाली तुझ्या चरणीचे चाली, त्याच्या रजककणाने जर शिळेचं स्त्रीत रूपांतर होतं तर म्हटले चला मग आपणही स्त्रिया मागून घेऊ. पण दगडाच्या स्त्रिया होतात ना, मग दगडं घेऊन जाऊ. मग ज्यांना जाड बायका पाहिजे होत्या त्यांनी मोठाली दगडं घेतली, जे पाप्याचे पितर होते त्यांनी बारकाली दगडं घेतली. आहे का नाही, झेपल तसं काम करावं. आणि मग ही दगडं घेऊन ते गेले. आणि मग तिथे जाऊन देवाला म्हणायचं होतं या दगडाच्या स्त्रिया करून द्या, पण ते राजीव लोचन पाहिलं, ते सौंदर्य पाहिल्यानंतर तोंडातून उद्गार चुकीचे आले, आम्हाला स्त्रिया करून घ्या. देव म्हटले या अवतारात नाही रे बाबा, एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे, पुढचा अवतार 16,108. असं सौंदर्य येते. अजून एक सौंदर्य थोडक्यात 2 मिनिटात सांगतो आणि लगेच पुढच्या अभंग. रुक्मिणी मातेचं हरण करण्यासाठी जेव्हा भगवान परमात्मा आले, पत्रामध्ये लिहिलं होतं की गिरिजा मातेचं दर्शन करून, कुलदेवीचं दर्शन करून मी बाहेर जर आली आणि तुम्ही दिसलात नाही तर प्राणत्याग करील. देव आले मासाहेबांना नेण्यासाठी. शिशुपालाला कळालं आणि सगळ्या सैन्याला ऑर्डर दिली, तलवारी काढून ठेवा, नंग्या तलवारी हातामध्ये ठेवा. तो कृष्ण आला तर त्याचे तिकडे तुकडे करा, माझ्या आज्ञेची वाट पाहू नका. आणि भगवंताचा रथ येऊन धडकला. रुक्मिणी माता गिरिजादेवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्या, तितक्यात रथ येऊन तिथे धडकलेला पाहिला. सगळं काळं कभिन्न सैन्य तुटून पडलं देवावर, जशा गुळाच्या ढेपीवर मुंगळे तुटून पडतात. सगळीकडून धावले ते, तलवारी हातामध्ये आहेत नांग्या, इकडे त्या ढाली आहेत, सगळीकडून ते काळं कभिन्न सैन्य धावलं देवाला मारण्यासाठी. देवाला वाटलं या मच्छरांना मारण्यात कुठे वेळ वाया घालू. आणि मग देवाने काय केलं, त्या घोड्यांचे जे दोर होते, लगाम होते, ते असे खाली ठेवले ते दोर, आणि त्या रथावर उभे राहिल्याने लक्ष्मी भुलून ज्या रूपाला वेडी झाली होती ते सौंदर्य प्रगट केलं. ते सौंदर्य प्रगट केल्यानंतर आता त्या सौंदर्याला लक्ष्मी माता भुलल्या तरी माकडं भुलणार नाहीत का, हे पाहायला लागले. बाप रे बाप, पुतळे झाले त्यांचे, पुतळे जणू काही पाहतायत, त्या तलवारी हातात, तशा ढाली हातात, आणि पाहतायत देव उभेत. आता मी वर का पाहतोय, देव रथावर होते ना वर, म्हणून मी वर पाहतोय. आणि ते सौंदर्य पाहतायत आणि असे ते तटस्थ झालेले आहेत सगळे, आणि एक दुसऱ्याला खुनवतोय कोपराने, ए देख ना देख, क्या आंखें हैं नील झरने की तरह, लगता है इसमें डूब जाओ, क्या आंखें. दूसरा म्हणतो अरे आंखों को क्या देखते हो मेरे यार, उसका नाक देखना कैसे चाफे कली की तरह सरल है. अभी मेरी भी हिंदी थोड़ी गुलाबी आप समझा करो, धड़पड़ेगी मेरी हिंदी. और उसको भी एक कारण है, मेरा गांव यहाँ आले फाटा है, और बाजू में जो गांव है वहाँ आधे लोग ऐसी अशुद्ध हिंदी बड़बड़ते हैं. उनकी हिंदी बताऊँ क्या, ये तेरा बैल मुझको देता क्या रे मेरे को नांगरने का है. अबे ऐसी हिंदी सुन सुन के मैं बड़ा हुआ. आपको ध्यान में आया होगा कौन सा गाँव बोल रहा हूँ मैं. तो ऐसे अभी बोमली हिंदी तो बोमलू दिया चाहते तो अभी मराठी भाषा को भी अभिजात दर्जा मिला है ना. तो देखना है, अरे आंखों को क्या देखते हो यार, उसका नाक देखना चापे कली की तरह सरल है. तीसरा म्हणतो अरे यारो नाक क्या देखते हो, उसकी होठ देखना कैसी गुलाब की पंखड़ियाँ. चौथा म्हणतो होठ को क्या देखते हो, उसके गाल देखना कैसे सफरचंद के माफिक गाल है. पांचवा म्हणतो अरे होठ और गाल को क्या देखते हो, उसके बाल देखना कैसे घुंघराले बाल है. हा क्या क्या दिखता है बोले. तलवारी तशाच हातात. देव उतरले रथाहून खाली. रुक्मिणी मासाहेबांना आणायचं होतं. आता माझ्या मासाहेब, त्यांच्या मासाहेब नाही. घेतलं त्यांना आणि 6वा ओरडून म्हणाला अरे गालों को और बालों को क्या देखते हो मेरे यारो, इसकी चाल तो देखो, हाय 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 कैसा राजहंस की तरह चलता है. सकळा बिढार लावण्याचे, अरे त्याला पाण्यात हे मारायचे विसरले राक्षस लोक, आणि आपण टाईम विसरले. चला पुढे. सकळा आगर लावण्याचे, करीन अंगसंग बाळकाच्या परी. देवा हे तुझं सौंदर्य मी जेव्हा पाहिल ना तेव्हा माझ्या मनामध्ये एकच भाव आहे, मी बालकाच्या परीनं, म्हणजे मी बालक व्हावं आणि तुझं ते सौंदर्य पाहिल्यानंतर मी टनकन उडी मारून तुझ्या कमरेवर बसेल आणि मग कंटाळा येईपर्यंत खाली उतरणार नाही. तुला कंटाळा येईपर्यंत नाही, मला कंटाळा येईपर्यंत मी उतरणार नाही. बैसोनी तोवरी उतरे कडी. तुका म्हणे हा केला तैसा होय, धरली सोय म्हणे विठोबाची. आणि म्हणून हा देव होय भक्ती केला तैसा
आणि पूर्वी धराविचेच्या आपल्या भक्तीनुसार होत असतो, म्हणून मी याची सोय धरलेली आहे, याची भक्ती करत आहे. बाळ मातेपाशी सांगे ताणभुक उपायाचे दुःख काय जाणे, तयापरी करी पाळणे माझे घेऊन या ओझे सकळ भार. बाळ आपल्या आईजवळ मला तहान लागली, भूक लागली असं सांगतं. त्या आईने त्याचं उपायाचं दुःख पाहायचं असतं. कुठून भाकर आणायची, कुठून पाणी, त्या आईने पाहायचं. तयापरी करी माझे पालन, माझं पालन तू असं कर, घेऊन या ओझे सकळ भार. योगक्षेम वाहम्यम ब्री दे ना तुझं, मग मला सांभाळ आता. कासा या गुणदोष आणशील मना सर्व नारायण अपराधी. मी सगळेचे सगळे अपराध केलेले मनामध्ये कशाला आणतोस उगीच. आता काय माझे गुणदोष, मी सेवाहीन आहे, दीन आहे, पातकांची रासे आहे. आता काय विचार करतोस याचा उद्धार करू की नको. सेवाहीन दीन पातकांची रासे, आता विचारायची काय असे. जेणे काळी पाय अनुसरले चित्त निर्धार हित झाले असे. ज्या काळामध्ये तुझ्या पायाचा मी निर्धार केला, नाही तुझ्या पायाला मी अनुसरलं, सॉरी, तू जेणे काळी पायी अनुसरले चित्त, माझ्या चित्ताने तुझ्या पायाचं अनुसरण केलं, तेव्हाच माझा निर्धार पक्का झाला. निर्धार हित झाले देवा. तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता, माझी काही चिंता असू द्यावी. अनेकांना जर तू तारले तर माझी चिंता बाळक की थोडीफार. जीवना वाचून तळमळी हा मासा प्रकार हा तैसा होतो जीवा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. हाच अभंग बाबांना पण आला होता ना, भास्कर बाबांना सकाळी. काय गोड सत्र सांगितलं बाबा, ती नशा अजून गेली नाही पहा. जीवना वाचून तळमळी मासा प्रकार हा तैसा होतो जीवा. पाण्या वाचून मासा जसा तळमळतो, तडफडतो, तसा मी तुला पाहण्यासाठी तडफडतोय रे. तेव्हा कधी येणार आहे तू. कन्या सासुर्यासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाली माझ्या जीवा. जीवना वाचुनी तळमळी मासा प्रकार हा तैसा होतो दिवा. न सापडे झाले भूमिगत धन, चरफडी मन तयापरी. पुढे संकटात कामाला येईल म्हणून काडीने धन जमवलं, ते धन भूमीमध्ये पुरून ठेवलं. पूर्वी बँका नव्हत्या, जमिनीमध्ये धन पुरून ठेवत होती लोक. आता मुलगा आजारी पडलाय, शेवटचा घटका मोजतोय, धन काढायचे पण धन सापडत नाही. अरे अरे अरे, आता काय करू. चरफड होते, तयापरी मन माझे तरफडते तुला पाहण्यासाठी देवा. मातेचा वियोग झाली आव बाळा, हा तो कळवळा जाणं देवा. यात्रेमध्ये आई चुकली, ते बाळ आई आई करतंय, त्याला खाऊ दिला का फेकून देतं, खेळणी दिली का फेकून देतं, ज्याने उचललं त्यालाच मारतं. आई 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 करत राहतं, रडत राहतं, बोंबलत राहतं. तसं देवा माझी अवस्था झाली. तू कुठे दिसत नाही रे, सारखा तुला हाक मारतोय आणि तू काय यायला तयार नाहीस. सांगावे ते किती तू माझे प्रकार, सगळ्यांचे पाय सार पाय दावी. तुला किती म्हणून प्रकार सांगू आता. सगळ्यांचं सार असलेलं तुझं पाय मला दाखव की रे. अरे याची चिंते माझा करपला भीतर, का नेणो विसर पडला देवा. तू मला भेट देणार आहेस की नाही, या चिंतेने माझा भीतर करपलाय. सज्जन हो, हे साहित्यिक शब्द नाही बरं, ही वस्तुस्थिती आहे तुकोबारायांची. जुरोनी पांजरा होऊ पाय आता, आहे की नाही. किंवा ते तळमळी चित्त घातले खापरी, आणि फुटतसे परी लाहीच्या. तापलेल्या खापरामध्ये जशी लाई तडतड फुटावी, तसं माझं चित्त तुला पाहण्यासाठी फुटतंय देवा. कधी येणार आहेस तू. काय काय तुकोबाराय कसे दिसत असतील. फक्त पिंजरा राहिला, हाडाचा पिंजरा, झुरतायत. आणि चिंता मनामध्ये एकच आहे, याची चिंते माझा करपला भीतर. तुम्हाला भेट देणार आहे की नाही, का असाच मरणार आहे मी. म्हणून या चिंतेने माझा भीतर करपला, जळालाय. जसा भात करपतो, भाकर करपते, तसं माझं भीतर कळपले तुला पाण्या. कधी कधी पांडुरंगाचा लई राग येतो, लय छळ केलाय माझ्या तुकोबाचा याने. का नेणो विसर पडला माझा, तुला माझा विसर पडलाय का रे. का येत नाही आहेस तू. कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाय वेगळी माये बापा. तर तो मंबाजी गोसावी काट्याच्या फांदीने मारतोय का पत्नीला नेसण्यासाठी दुसरं लुगडं नाही, मुलांना 8 दिवस भाकरी नाही, गाडवावर बसून धिंड काढतायत. इथे झाड्याची पानं खाऊन, झऱ्याचं पाणी पिऊन, पाहून या झाडे ओरबाडून पाला खाऊन विठ्ठला आळवावे. सगळं केलं तुझ्यासाठी आणि तू यायला तयार नाही. काहून येना केला कंठस्फोट, कंठाचा स्फोट होण्याची वेळ आली. माझा विसर पडला का तुला. इथे जनाई असत्याना मग हा नीट वागला असता बघा. तिने 2 शिव्या दिल्या असत्याना जनाईंनी. पण आमचे तुकोबाराय जरा गरीब आहे हो, किव भागतात. तुका म्हणे तू हे जाणशी सकळ, यावरी कृपाळ होई देवा. देवा कृपाळ हो रे, ये लवकर. आमची विनंती आहे तुला, शरण आले त्यासी नेदावी जी पाठी, ऐका जगजेठी विज्ञापना. शरण आले त्यांना पाठ देऊ नकोस, आमची विनंती आहे तुला हे जगजेठी. आळवी तयासी उत्तर झडकरी द्यावे परीसा हरी विज्ञापना. ज्यांनी तुला बोबड्या बोलाने कावीन हाक मारलेली त्यांना ओ म्हणून एकदा तरी बोल की रे. अरे तू देवेस म्हणून तुला आमच्या भक्ताचं अंतकरण कळत नाही का. एकदा भक्त होऊन बघ ना. काय ही तळमळ आहे, काय दुःख आहे या वियोगाचं.
चंदनाची चोळी माझे सर्व अंगपोळी, कान्होवन मानळी वेगी भेटवा का. गांजलियाचे करावे धावणे विनंती नारायणे परिसावी. जे गांजलेले आहेत, शिणलेले आहेत, त्यांच्या विनंतीला काय, त्यांच्यासाठी धावणं कर, ही आमची विनंती आहे नारायणा. भागलियाचा होई रे विसावा परिसावी केशवा विज्ञापना. जे भागलेले शिणलेले आहेत, अनेक जन्म साधना करत आलेले, काय याची लागी हो केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, याची लागी तेजेले भोग, याची लागी या विषयांचा त्याग हो, जन्मजन्मांतरी केली ही सूचना आहे की नाही. त्या गंगेची उदास तटाकांचं सेवन केलेलं आहे. ती नर्मदा परिक्रमा काय, गंगा परिक्रमा काय, आणि त्या उदास असणाऱ्या त्या तटाकांचं सेवन एकांतवासामध्ये राहिलेलो आहे, गिरीकंदरामध्ये राहिलेलो आहे, जन्मजन्मी आम्ही साधना करत शिणलेलो आहे, भागलेलो आहे. त्या भागलियांचा होई रे विसावा. त्यांना भेट एकदा, त्यांच्या जीवाला बरं वाटेल, विसावा मिळेल. परिसावी केशवा विज्ञापना. अंकिताचा भार वागवावा माथा. जे तुझ्या अंकित आहेत त्यांचा भार, योगक्षेमरूपी भार वागव. परिसावी अनंता विज्ञापना. तुका म्हणे आम्ही विसरावे ना देवा, परिसावी केशवा विज्ञापना. आम्हाला तू विसरू नकोस, ही विज्ञापना तुझ्या पायाजवळ आहे. कोण आणि ही विज्ञापना आम्ही तुमच्याजवळ नाही करायची, तुमच्याशी भांडायचं नाही, तर कोणाजवळ आम्हाला आहे का तुझ्याशिवाय कोणी. सगळं सोडून देवाचा भक्त तो देवाशीचं गोड आणि काशी चाड नाही त्याशी. अरे सगळ्यांना सोडून तुझ्या पायाजवळ आलो मी. कोण आहे आम्हाला तुझ्याशिवाय. कोण आम्हापुसे शिणले भागले तुझं विन उगले पांडुरंगा. तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे. शिणल्या भागल्यांना तूच विचारणार नाहीस आमच्यासारख्यांना. कोणापासे आम्ही सांगावे हे सुखदुःख, कोण तहान भूक निराविलं. कोणाला आमचं सुखदुःख कोणाला कळणार आहे. माझी जातीचे मज भेटू कोणी. आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत ती स्थिती इतर सांसारिक प्रापंचिकांना, जे भोगामध्ये ज्यांचं अंतकरण नेहमी लिप्तायमान राहते, त्यांना काय आमची सुखदुःख कळणार आहे. तुलाच कळतील ना, तूच आहे. कोण या तापाचा करील परिहार उतरील पार. कोण तुझा या आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तापाचा कोण परिहार करणार आहे तुझ्याशिवाय. कोणा पे इच्छे ते मागावे भातुके, कोण कौतुके बुजाविलं. आम्ही कोणाजवळ आमची इच्छा व्यक्त करावी. भातुकं कोणाकडे मागावं. भातुके म्हणजे लहान बाळाचा खाऊ, त्याला भातुकं म्हणतात. आम्ही तुझी लहान बालक आहे. तू आमचा मायबाप आहेस. विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा. तू लेकूरवाळा आहेस आणि आम्ही तुमची लहान बालकं आहोत. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळे माये बापा. कोणावरी आम्ही करावी हे सत्ता कोण होईल काय होईल साह्यता कोण तुझ्या. कोणावर आम्ही सत्ता, कोणावर हक्क गाजवा, कोणाशी भांडावं. आम्हाला आहे का कोणी भांडण्यासाठी. अरे तूच आमचं सगळं. कुरेकर बाबा सांगत असतात ना, 85 वर्षाचा म्हातारा आणि 75 वर्षाची म्हातारी, वय झालेलं. भांडायचं काही काम आहे का आता, कारण आहे का. तरी भांड्याला भांडं लागतंच कधी कधी. पण एवढ्या उतार वयात कसं काय भांडं लागतं काय कळत नाही. हां तरीसुद्धा उपरती येत नाही. काहींची भांडी तर लागून लागून चिपून गेलीत तरी आळंदीला येत नाही. तर असो 75 वर्षाचं म्हातारं भांड्याला भांडं लागलं आणि एकदम रागवलं. म्हटलं ए म्हातारे, राहायचं तर राहणार नाही, नीट तुझ्या बापाच्या घरी जा, तुझ्या बापाकडं. ती म्हटली बाप आता म्हसनात आहे, तिथं जाऊ का. तुमच्या नावाचं कुंकू लावलं, जन्मभर तुमच्याबरोबर संसार केला, आता जा म्हणता काय मला. तसं कोणावरही आम्ही करावी हे सत्ता, कोणावर आम्ही हक्क गाजवा, कोणाशी भांडावं आम्ही. अरे तूच आहे ना सगळं काही आमचं. होईल साह्यता कोण तुझा. तुका म्हणे आगा स्वामी सर्व जाणा दंडवत चरणा तुमच्या देवा. हे सर्व जाणणाऱ्या सर्वज्ञा, तुझ्या चरणावर माझा दंडवत आहे. तू जाणतोस माझा अंतकरण. प्रीती नाही राये वर्जिले ते कांतापरी, तिची सत्ता जगावरी. जी खट्याळ आहे, जिला मृदू भाषणी नाही, जिला चांगलं बोलता येत नाही पतीशी, मग तिच्यावर प्रेम राहत नाही रायाचं राजाचं. ती मग तिचं वर्जन करतो, तो तिचा त्याग करतो. पण जरी रायाने तिचा त्याग केला, पण तिची जगावरची सत्ता काही कमी होत नाही. तैसे दंभे झालो तरी तुझा भक्त वास यमदूत न पाहती. तरी दंभाने आम्ही तुझी भक्ती करतो. लोकांनी आम्हाला मानावं आम्ही म्हणून तुझी भक्ती जरी केली तरीसुद्धा त्या भक्तीचाही महिमा एवढा आहे, दंभाने केलेल्या भक्तीचा महिमा एवढा आहे की वास यमदूत न पाहती. यमाची टाप नाही आम्हाला पकडण्याची, आहे की नाही. हे माझं बोलणं तुम्हाला आत्ता नाही लक्षात येणार. हे सगळं आपण भक्ती जी करतोय ना, आपण गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या समोर आपली जेव्हा ही चोपडी उघडली जाईल, तेव्हा तो चित्रगुप्त वाचेल की अरे हे आळंदीमध्ये संजीवन समाधीच्या जवळ माऊलींच्या सान्निध्यात गाथ्याचा अष्टदशा ऐकून आलेले आहेत. तो चित्रगुप्त जर उठून उभा नाही राहिला आणि साष्टांग प्रणिपात नाही केला तर मग बोला, तुम्हाला तिथे आठवेल माझं हे सगळं बोलणं. हां आता तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला मला देण्यासाठी जवळ काही नसेल तेव्हा असो. विनोद करते बरं, मला काय पाहिजे नाही तुमच्याकडून.
तर राजाचा पुत्र अपराधी देखा तो काय आणि का दंडवेल. राजाचा पुत्र जो आहे तो अपराध जरी त्यानं केले तरी तो काय दुसरे दंड देऊ शकतात का त्याला? कोणाची हिंमत आहे का? राजा देऊ शकतो, त्याचा पुत्र आहे म्हणून. तसं 72 खोडी परी देव म्हण कंठी आणि तैसा मी जग जेठी तुका म्हणे. त्याच्या 72 खोडी अंगामध्ये आहेत घोड्याच्या, पण त्याच्या जर कंठाला देवमणी असला, देवमणी म्हणजे केसांचा भावरा असतो इथे, तो सुलक्षण घोडा मानला जातो. त्याला किती खोडी? 72 खोडी असू द्या. 72 मध्ये ते संख्यावाचक घ्यायचं नाही बरं का. अनेक खोडी असतात घोड्यामध्ये. आणि आम्ही पाहिलेले आहेत. आमची गाड्याची घोडी होती ना, गाडा नाही का झाली, गाडे बैलांचे बैलगाडे, त्याचे घोडे आमच्याकडे होते ना आमच्या गावात. ते पाहिलेले आहेत आम्ही त्या घोड्यांमधल्या खोड्या. एक धनगराचं एक घोडं मी त्याच्यावर बसलो होतो. लय घोड्या असतात. एक खोडी सांगतो पटकन. त्याच्यावर बसलो, मी जोरात पळवलं ते घोडं. पळवल्यानंतर ते इतकं खोडीचं होतं ते घोडं, ते पळता पळता अचानक थांबलं. आता वेग प्राप्त झाला होता, ते अचानक थांबलं. मी मुंडीच्या काट्यावर पुढे. माझी करंगुळी थोडी वाकडी काय ती तेव्हा मोडलेली आहे. मी जसं घोडं पळवलं तसं बाबांनी सुद्धा त्यांच्या तरुणपणातले घोड्याच्या तोंडाला फेस येऊस तर घोडी पळवलेली आहेत बाबांनी. साधे समजून अरे गुरु तसा चेला असो दे. म्हणून 72 खोडी देव म्हण कंठी तैसा मी जग जेठी तुका म्हणे. 72 खोडी जरी घोड्याच्या अंगात असल्या तरी देव म्हण कंठाला आला तरी तो घोडा सुलक्षण आहे. पुढे करावा उद्धार केव्हा घ्यावी हारी एक बोला स्थिरी राहे देवा. हे देवा, उद्धार तरी माझा कर, नाही तर हार तरी पत्कर. माझा उद्धार तरी कर, नाही तर हार तरी पत्कर. एका बोला स्थिर राहे देवा. एक कोणत्या तरी बोलण्यावर स्थिर राहा ना. एकदा म्हणतो ते श्यामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. लगेच एका ठिकाणी म्हणतो उद्धरेद आत्मनात्मान उद्धरेद आत्मनात्मानम महात्मानम. अरे एक तुझ्या बोलात बोले का? तू माझा उद्धार कर, नाही तर हार स्वीकार. निराशेने माझा होईल संधी अवघेची मुळं आहे पायी. हे तू जर माझ्याविषयी निराशा असेल तुझी उद्धार करण्याविषयी, तर तुझ्या या सर्व शक्तिमानपणावर मला संदेह येईल, संशय येईल. तसं करू नको. सगळ्यांचे सार तुझे हे पाय आहे, ते मूळ आहे, ते मला दाखव. राहिलो डिंकोणी काहीच न कळे कोणाने नो काळे हृदय भाग्य. मी डिंकोणी म्हणजे चिटकून, मी तुझ्या पायाला चिटकून राहिलेलो आहे, काहीच न कळे कोणा काळे, आहे की नाही. केव्हा माझे भाग्य उदयाला येणार आहे? कुठपर्यंत तुझे पाय धरावेत? अरे ह्या गिरीकंदरामध्ये कुठपर्यंत राहावं मी? कंटाळा आला मला देवा. तुका म्हणे बहु उद्वेगीला आजीव. आता उद्वेगीला या शब्दाचा अर्थ अनेक होऊ शकतात. कंटाळा येणं, त्रासणं. पण मार्मिक शब्द मला भास्कर बाबांनी सांगितलं. उद्वेगीला म्हणजे उबग आला. उबग त्याला म्हणतात की जी गोष्ट करून करून त्रासला जीव, पण ती पुन्हा करावीच लागते, तेव्हा जो होतो त्याला म्हणतात उबग. आता ह्या उद्वेगीला शब्दाचे अनेक अर्थ आहे. त्रासणे, कंटाळणे, वीट येणे, अनेक अर्थ करू शकतो. पण जो शब्द त्या प्रसंगात जिथे जसा पाहिजे तोच वापरला पाहिजे. उद्वेगीला म्हणजे उबग आला मला, उबग करावं लागतंय पुन्हा, तू तर काय भेटायला तयार नाही. जसे काही शब्द आहे ना, मराठी भाषा फार समृद्ध आहे. मराठी भाषेत काही शब्द बघा किती आहेत. खूप, अमाप, भरपूर, पुष्कळ, लई, मायंदाळ, बखळ, रगड, चिकार, आहे की नाही. पण तिथे जो प्रसंगाला अनुसरून शब्द आहे तोच वापरावा लागतो. अरे उगाच नाही, फार उशिरा कळलं पुढाऱ्यांना मराठी भाषेला केव्हाच अभिजात दर्जा मिळायला पाहिजे होता, पण मिळाला. चला, चांगली गोष्ट आहे. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे तरी तुम्हाला माहिती आहे ना. त्याचं स्वरूप नंतर विचारा मला. फार सुंदर स्वरूप आहे त्याचं. चला असो. तुका म्हणे बहु उद्वेगीला जीव भागित असे किव देवराया. आता शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय शेवटचा अभंग हा. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या. जर भोग आले भोगण्यासाठी, भोग येणारच आहेत भोगायला महाराज. रोग होणारच आहेत आपल्याला, लक्षात घ्या. प्रत्येकाला रोग होणार आहे, प्रत्येकाला दुःखही येणार आहेत. तर तेव्हा असं कुडत दात ओठ खाऊन नाही स्वीकारायचे. दिव्या स्वामी परमपूज्य प्रातस्मरणे दिव्यानंद स्वामी म्हणायचे, जर आजार आला, दुःख आलं तर ते सहन करा, दात ओठ न खाता. त्याचं पर्यवसान तपामध्ये होतं, तपामध्ये. असं ते म्हटले. तपाचं पुण्य लागतं त्या माणसाला, त्या साधकाला. म्हणून आले ना भोग, निमूटपणे सहन करायचे. उगाच रडत नाही बसायचो, काय होतं कसं झालं हे उगाच नाही. आणि रडायचं काय काम आहे? हे आपणच लावलेले कधीतरी कर्माचे दिवे आहेत ना, तेच भोगायला आलेले आहेत. कर्म करताना भानावर नव्हतो. मग आता भोगायला आलं तर भोगायचे गपचूप. आलिया भोगाचे. आणि सहन होत नसेल तर देवावरी भार घालून या. एक क्रियामान असतं.
म्हणजे आता चालू कर्म त्याला क्रियमान म्हणतात. याचा पापपुण्याचा ठेवा तयार होतो, त्याला संचित म्हणतात. आणि ते भोगायला खाली आल्यानंतर त्याला प्रारब्ध म्हणतात. मग आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालोनिया. पण काव म्हणाले देवावर आम्ही आमच्या भोगांचा भार घातला तर सांभाळी राहो. अरे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ये रे ते बापुडे काय रिंक. मग तो कृपा सिंधू आपलं साकडं निवारील, तोच निवारील म्हणजे एक तर ती संकटच येऊ देणार नाहीत. आणि जे अनिवार्य प्रारब्ध भोग आहे अनिवार्य, ती संकट जर आली तर ती संकट सहन करण्याची शक्ती देतो. कशी देतो? ते ऋणमयपण देखून अंगी आम्ही आपल्याच्या उत्तीर्णत्वा लागी आणि भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. देहवैकल्याचा वारा झनी लागेल या सुकुमरा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सोयत्याचे. एक उदाहरण देतो, माझ्याकडे 5-7 मिनटं आहेत अजून. आमचे परमपूज्य परमहंस परिव्राजक प्रातस्मरणीय आनंद आश्रम स्वामी महाराज ब्रह्मलीन होण्याच्या अगोदरचा 1-2 वर्षापूर्वीचा काळ, त्यांना अटॅक आला आणि ते खाटेवर माशासारखे तळमळत होते, कोलांट उड्या घेत होते. ते ब्लड प्रेशर वाढलं होतं, अटॅक मायनर होता. आणि मग त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. डॉक्टर बाबा तिथे गेले, तो BP थोडा सामान्य अवस्थेमध्ये आला. आणि मग स्वामी महाराज म्हणाले, हे ती ज्ञानेश्वरी घेऊन या रे, मी सांगतो त्या ओव्या लिहून घ्या. बाबा म्हणाले, अहो बोलू नका, तुम्हाला आत्ताच अटॅक येऊन गेलेला आहे, तुम्ही बोलू नका. अरे काय बोलू नका? तिथे बरेच जण होते. अरे वेड्यांनो बोलू द्या. जन्मभर जो परमार्थाचा अट्टहास मी केला त्याची फलश्रुती आता उपभोगतोय. माझा एक पाय स्वर्गामध्ये आणि एक खाली आहे. स्वर्गामध्ये मी त्यांच्या बोलण्याचं मी वार्तिक करतो थोडा, ते सूत्ररूपाने बोले, मी वार्तिक करतो. म्हणाले एक पाय माझा स्वर्गामध्ये मी ब्रह्मानंद अवस्था उपभोगतोय आणि तुम्हाला माझा हा देह दिसतो रडताना ओरडताना बोंबलताना, पण हा देह म्हणजे मी नाही, मी आनंद स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे. अरे वृत्तीवर अभिव्यक्त होणाऱ्या आनंदाचंही अधिष्ठान हा आनंद आश्रम स्वामी आहे. वृत्तीवर अभिव्यक्त होणारा जो आनंद आहे त्याचं अधिष्ठान मी झालेलो आहे. आणि तुम्ही काय ह्या देहाकडे पाहता काय? अरे काय कसल्या आनंदात आहे मी? अरे मी आत्ताच सांगतोय, त्या ओव्या लिहून घ्या. काय मेल्यानंतर सांगायला येऊ का माझा अनुभव? आणि त्या ओव्या स्वामींनी लिहायला लावल्या. पहा काय मंडळी झाली. काय गुलेबा म्हणायचे, हिमालयासारखी मंडळी होऊन गेली संप्रदायामध्ये. ओव्या कोणत्या लिहायला लावल्या? सांडूनी अंगाची खोळी सर्प निघाला पाताळा तळी, ते त्वचा कोण सांभाळे ऐसे झाले. सापाने अंगाची कात सोडल्यानंतर, ती कात वर टाकल्यानंतर तो त्या बिळामध्ये गेल्यावर तो काय विचार करतो का या कातीचे कोणी तुकडे करील का, जाळील का, पुरील का, वही ठेवील कोणी? तसंही माझी स्थिती. दुसरी ओवी, उभेपण नाही जायाचे मा पडलिया काय गहण तयाचे, म्हणून प्रतितीचे या पोटीचे पाणी न हले. पोटचं पाणी न हलणं म्हणजे काही त्याचे परिणाम अंतकरणावर न उमटणं आहे की नाही. तर उभ्या असणं देहाला आम्ही उभं पण दिलं नाही, तर आता काय गहन आहे. ह्या ओव्या त्यांनी लिहायला लावल्या. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, हे निवारण करतो तो दया सिंधू आहे, म्हणून अट्टहासाने परमार्थ करावा. अरे ते तर सिद्ध झाले. साधकांचं सांगू का? साधकांचं ते तर सिद्ध झाले महाराज. या कोरोना काळामध्ये हे आपली साधक जी मंडळी होती ती त्यांना कोरोना झाला, तर आम्ही एकमेकांना फोन केलं. उदाहरण अशा बरीच सांगता येतील उदाहरणं. उदाहरणार्थ मी गजानन महाराज चंदनना मी फोन केला, माझे मित्र, त्यांना कोरोना झाला होता आणि मी त्यांना फोन केला. 4था दिवस होता. म्हटलं काय चंद महाराज, काय भीती वाटते का काय? ते म्हटले आमचा एक कोडवर्ड होता, सुखदुःख जर आली तर आमचा एक दोघात कोडवर्ड आहे. ते म्हटले नाही दादा, दाग अच्छे है. डाग अच्छे म्हणजे सर्फ एक्सेलची ॲडव्हर्टाईज आहे ना, कपड्याला डाग जर लागले तर डागांना घाबरायचं नाही, सर्फ एक्सेल आहे असे ॲडव्हर्टाईज आहे. तसं दुःख किती जरी आलं तर हे ब्रह्मज्ञान आहे, असा आमचा दोघांचा कोडवर्ड होता. आणि मी इतका बिलिंदर, मी त्यांना कोरोनाचा 4था दिवस, त्यांना कोरोना झालेला, 4थ्या दिवशी गहाळ झालेले, श्वास लागलेला, मी फोन करून विचारलं काय चंद महाराज काय चाललंय? म्हटले दाग अच्छे आहे. अरे साधकाची ही स्थिती आहे. त्याच्याजवळ जर हे ज्ञान धावून येतं त्या टायमाला, तर हे तर सिद्ध होऊन गेले आहे की नाही. अरे आणि हे साधक तरी सदाचरणी आहे. सांगूच का? सदाचरणी. झालं 1-2 मिनटं, 2 मिनटं वाढून 10 मिनटं उशीर झाले, 5 मिनटं घेऊ. वा, तर 5 मिनटं मिळाली ना. पुढे बघा. अरे हे तरी साधक सदाचरणी आहे. पण सिद्धांत असा आहे, जो जास्त कामी असतो ना, कामी आणि क्रोधी, तो नेहमी दुःखी असतो. आणि आळंदीच्या सगळ्या साधकांमध्ये सगळ्यात कामी आणि क्रोधी मी आहे. पण मला तुम्ही दुःखी पाहिलं का हो कधी? दुःखी राहत नाही मी. येतो विक्षेप, पण फार कमी काळ टिकतं ते दुःख. का? त्याचं कारण हे मेरे नारायण प्रभू की लीला आहे, उगाच नाही.
सगळ्यात कामी असणारा मी, पण मी दुःखी राहत नाही, कारण ही संत संगती, हे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. ते धावून येतच तुमच्या दुःखाच्या वेळेस. मी अनुभव घेतलाय त्याचा. मी जरी पापी असेल, पण हे ज्ञान पवित्र आहे महाराज. नाही ज्ञाने न सदृशम पवित्र मी विद्यते. म्हणून इथे असलेल्या साधकांना माझी विनंती, घाबरायचं नाही. स्वामींचं एक गीत आवडतं होतं बाबा गर्देंचं, तू चाल गड्या तुढर, काय तू चाल गड्या पुढर तुला भीती कुणाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाई लाख मोलाची, तू चाल गड्या पुढर तुला भीती कुणाची, परवा भिकुणाची. जो वळकी तसे आयुष्य मजी मोठी लढाई, अन फुलावाणी हत्याराच घाव बिघेई, गळ्यामधी माळ त्याच्या पडल इजयाची, तू चाल गड्या पुढर तुला भीती कोणाची, परवा भिकुणाची. म्हणून आपण साधकांनी घाबरायचं नाही. ही संजीवन समाधी इथे माऊलींची. स्वामी महाराज म्हणायचे, ए वेड्यांनो, अरे काय हे थडगं नाही, हे साक्षात ज्ञानेश्वर महाराज तिथे बसलेले आहेत आतमध्ये. बिंदास परमार्थ करायचा, नामस्मरण करायचं, वेदांत वाक्येषु सदा रमंता. माझा अनुभव आहे, ह्या शेवटच्या काळी ते ज्ञान धावून येतं. घ्या अनुभव, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. बेधडक परमार्थ करायचा, मस्तीत करायचा, मस्तीत आपल्या. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे रते बापुडे काय रंक. इतर रंकांकडे कशाला जायचं, ते बापुडेत. अरे त्या म्हणून दुःख घालवण्यासाठी पुढाऱ्यांच्या मागे जायचं नाही, उद्योगपतींच्या जागी नाही, तारखा देणाऱ्यांच्या पाठी तर नाहीच नाही. आपल्या मस्तीत जीवन जगायचं आहे की नाही. ये रे ते बापुडे काय रंक. अरे तेच दुःखाने गांजलेले, ते का आपल्याला सुखी करणार आहे. नागड्यापाशी उडं गेलं ना अख्यारात हिवानी मेलं. बंडा तात्यांचे गुरु पहा, ते म्हणायचे कीर्तनात की स्त्री लग्न करते, तिला वाटतं पुरुष सुखी करेल, पुरुष लग्न करतो, स्त्री मला सुखी करेल. तर बंडा तात्यांचे गुरु म्हणायचे, अरे वेड्या, ती स्त्री तुला कशी काय सुखी करेल, तिचं सुख तुला कसं काय देईल. आपलं सुख कोणी दुसऱ्याला देत असतं का. वेडा कुठला, कोणी आपलं सुख दुसऱ्याला देत नाही. आपण आपण करा सोडवणं. आणि ती नामस्मरण हे वेदांत चिंतनाने आपल्या आनंदाचा महान साठा, अरे आनंदाचा अशी ती तो सागर आतमध्ये आपला की ज्याला किनारा नाही आहे. अमर्यादित आनंदाचा सागर, अमर्यादित आनंदाची बरसात जिला ओसरणं माहिती नाही, अमर्यादित शांती जी कधी ढळणारी नाही, आणि अमर्यादित समाधान जे कधी भागणारं नाही, ते ह्या ज्ञानाने आणि नामचिंतनाने मिळतं, जरूर मिळतं. म्हणून ये रे ते बापुडे काय रंक. कोणाला शरण जायचं नाही, माऊलीला शरण जायचं. ती माऊली सगळे आपल्याने, आपले गुरु सगळे आपले. म्हणून भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवाशी जाता भले. भयाची या पोटी म्हणजे जन्म मरणाचं जे भय आहे, त्याच्यामध्ये दुःखाच्या राशी भरलेल्या आहेत. म्हणून जन्म मरण हे चुकवलं पाहिजे. शरण देवाशी जाता भले. देवाला शरण गेलेलं भलंय बाबा. तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता होईल काय, चिंता वातो आता विश्वंभर. त्याला काय करता येत नाही, म्हणून त्याचं सतत चिंतन करावं. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता. एकदा सगळ्यांनी ते अभंग म्हणून, म्हणजे गायनामध्ये का सरळ असा उच्चार. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार, माझ्याबरोबर बोला, देवावरी भार घालूनिया, देवावरी भार घालूनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. येरते बापुडे काय रंक, येरते बापुडे काय रंक. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे.
भयाची ये पोटी दुःखाची आराशी शरण देवासी जाता भले शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारे साकडे तुका म्हणे नव्हे काय त्या करिता तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारे साकडे मग तो कृपा सिंधू निवारे साकडे येरते बापुडे काय रंग येरते बापुडे येरते बापुडे काय रंग म्हणा म्हणू येरते बापुडे येरते बापुडे आ बापुडे म्हणा एक मिनिट बघ हे रते बापुडे हे रते बापुडे हे रते हे रते बापुडे एरते एरते बापुडे एरते बापुडे येरते बापुडे काय रंग येरते बापुडे काय रंग मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारे साकडे तुकाराम 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 पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की आनंदाश्रम स्वामी महाराज की जय प्रभू प्रभू मी खाली बसू का आरत्या निंबलोन घेवडी लागती चरणी स्वामी इंद्रायणी चेतटे धैला निवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा
जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ संगारिकासी यात्रेसी ते स्वानंद उल्लासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरला विप्रांचा विशेषार्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विश्व घनदाट नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा भानुदासाचे बोली महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसी गोदातीर हो आलो आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवतिका नारायण आत्मबोध हो आळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णू महेश जासी चळावया येते नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मता भक्ती ओ आळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय ओ आळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता प्रपंच रचना सर्व भोगुनी त्या गेली अनुतापाची ज्वाळीचे बुद्धी हवेली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरली जय जागी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सगळ्यांचा जीवलग सोयरा जय देव हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला जगदोद्धाराला उपाय सुचविला नंद कदुर्जनाचा संदेह निरशिला हे जागी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सगळ्यांचा जीवलग सोयरा जय देव तेरा दिवस वया रक्षुनी उरकी गोळ्याची काळोनी दाखविल्या शिकी अपार कविता शक्ती घेऊन विजयंकी कीर्तन श्रवणे तुमच्या उदये जनलोकी हे ज्याचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा जय देव बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला विधीचा जनिता तोची आठव हात दिला ते ब्रह्मानंदे प्रेमारोळीला
न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जय सद्गुरु स्वामी तुकया सातारा तारक तो सर्वांचा जीवन सोयरा जय देव जय देव प्रयाग काळी देवे विमान पाठविले कलिच्या काळा माझे अद्भुत वर्तवले मानव घेऊन निधारले निरामणे सगळा संतोषविले जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक सकळांचा जीवन सोयरा जय देव जय देव घालीन लोटांगण वंजिल चरण गुलानी पावीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे उभारीन म्हणे नामा धन रुक्मय अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी ही काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे कासे नामा म्हणे तया सावे ज्या कल्याण मुखे निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हिची मज दे अनेक तुझे काहे न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू हो माझा ठेवी पाये संतांची या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 थांब ग्रहस्थी ब्रह्मचार्याच्या पुढे चाललाय पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज सिद्धेश्वर धनाश्रम स्वामी महाराज की जय हर हर उद्या बरोबर 7 वाजता ज्ञान सत्राला